चलो. तर सगळ्यांना खूप खूप शुभ संध्याकाळ. सगळ्यांचं जेवण झालं असेल. आरामात आजच्या दिलेला सगळा गृहपाठ झालेला असेल. पुढे जायच्या पहिले, आजची सुरुवात करायच्या पहिले 2-3 गोष्टी मला काही सांगायच्या आहे. सगळ्यात पहिले तर मला असं एक आढळलंय, की बऱ्याचशा ताई ग्रुपवर लक्ष ठेवत नाही. त्याच्यामुळे मग काहीतरी अपडेट मिस होऊन जात आहे. एक तर गृहपाठाचे अपडेट मिस होत आहे किंवा कसली तरी रेकॉर्डिंग मिस होते वगैरे. तर जे काही येईल ते सगळं ग्रुपवर येईल. म्हणून ग्रुपवर दुसरं कोणतंही डिस्कशन नको म्हणून मी म्यूट ठेवलेलं आहे, की फक्त तुमचं येता जाता ग्रुपवर लक्ष राहिलं पाहिजे. ठीक आहे? तर पहिली एक गोष्ट ग्रुपवर लक्ष राहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असाइनमेंट जेवढं शक्य आहे, सगळ्यांकडून 100% असाइनमेंट होणार नाही, 100% चॅलेंज होणार नाही. आपल्या परीने जितकं शक्य आहे तितकं करायचा प्रयत्न करायचा. आणि तुम्ही जर बघत असाल तर जे रोज शक्य आहे तसं मी देतोय, की काही चुका टाळायच्या नाही. एक 2-3 मिनिटात पटकन ओंकार करून घ्या. आता आज वॉकिंग नंतर काही वॉकिंग सांगेल. थोडासा सराव करून घ्या. म्हणजे हार्डली 10-15 मिनिटाचा मी तुम्हाला एक प्रॅक्टिसचं देतोय. ठीक आहे? तर शक्य असेल तर गृहपाठ करायचा प्रयत्न करायचा. कारण जसं मी पहिल्याच दिवशी ओरिएंटेशन सांगितलं, मी कितीही कळकळ केली, किती जीव तोडून शिकवलं, तरी जर तुमच्याकडून टास्क झाले नाही, तुमच्याकडून असाइनमेंट झाले नाही, तर श्वासाची कपॅसिटी वाढणार नाही. पुढे जे काही आपण आसनं करू, एक्सरसाइज करू, कारण कपॅसिटी वाढली काल आपण पाहिलं, तर आपल्याला एनर्जी युटिलाइज पण करायची. नुसती कपॅसिटी वाढून काही फायदा नाही. त्याच्यासाठी शरीर तयार व्हायला पाहिजे. तर ते एक करायचंय. ठीक आहे? चलो, सुरू करूया आजचं सत्र. खूप महत्वाचं सत्र आहे आज. आज आपण चालायवरती चर्चा करणार आहोत, की नेमकं कसं-कसं चालायला पाहिजे? काय चालायचं शास्त्र असतं? आतापर्यंत आपण आता सगळेच चालत असू, कामासाठी चालत असू, एक्सरसाइज ॲज अ व्यायाम म्हणून चालत असू किंवा आपल्या दैनंदिन आयुष्यात घरातल्या घरात आपलं चालणं-फिरणं होतच राहतं. तर प्रॉपर काय पद्धत असते, ते आज आपण बघणार आहोत. पुढे जायच्या पहिले सगळ्यांनी म्यूट करून घ्यायचंय. लक्ष देऊन ऐकायचे आहे. काही प्रश्न असेल तर चॅट बॉक्सवरती टाकू शकतात. मी प्रत्येकाचे प्रश्न घेईल वेळेमध्ये 10 वाजेपर्यंत. ठीक आहे? चलो सुरू करूया. तर सगळ्यात पहिले आपण का चालावे इथून सुरुवात करूया. थोडं चालल्याचे काय काय फायदे असतात, बेसिक जे जनरलाइज फायदे असतात जे तुम्हाला माहित असतील. व्हाय शुड वी वॉक? ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यासाठी. ब्लड सर्क्युलेशन. ओके. एनर्जी लेवल वाढते चालण्याने. एनर्जी लेवल वाढते. ओके. हार्मोन्स, हॅपी हार्मोन्स क्रिएट होतात. हॅपी हार्मोन्स क्रिएट होता. ओके. तीन शरीराची आन्सर. शरीराची मोबिलिटी कायम राहण्यासाठी. मोबिलिटी कायम राहण्यासाठी आणि मानसिकताही म्हणताय पचन होण्यासाठी. ठीक आहे? 5 रिजन्स ऑक्सिजन आहेत. लेवल व्यवस्थित व्हायला. ऑक्सिजन लेवल व्यवस्थित व्हायला किंवा ऑक्सिजन लेवल मेंटेन व्हायला, आपण असं म्हणूया मेंटेन राईट. राहायला थ्रू आउट द युनिफॉर्मली मेंटेन करा. ठीक आहे? ठीक आहे? तर सुदृढ आता बघ. होण्यासाठी. ओके. ठीक आहे. गॉट इट. ठीक आहे. आता काही गोष्टी आहे हे नक्कीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आहेत. एकही गोष्ट चुकीची नाही किंवा कुठेही कमी जास्ती नाही असं नाही. सगळ्या गोष्टी बरोबर आहे. पण जसं का आता आपण श्वासाचं पाहिलं, अगेन तुम्ही जे म्हटलं ते पोल्युशन आहे, सगळं आहे, लाईफस्टाईल आहे, ते कारणं होती. पण दुसरी कारणं खूप वेगळी होती, जी ऍक्च्युअल कारणं होती. तसं चालायचं का, हे तुम्ही जी कारणं सांगितली ती तर आहेच, नक्कीच आहे. नो डाऊट. पण त्याच्या व्यतिरिक्त ऍज अ वजन, आपल्याला आता वजन कमी करायचंय, तर दुसरी काही त्याचे फायदे आहे का? दुसरं काही त्याचे विज्ञान आहे का? नेमकं आपण का चालायला पाहिजे? कसं? ते आज जरा खोलवर चर्चा करूया. ठीक आहे? चलो आगे बढ़ते. म्यूट करून घ्यायचं सगळ्यांनी. आन्सर दिल्यावर म्यूट करून ठेवायचं. म्हणजे बाकीच्यांना डिस्टर्ब नाही होणार. जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर चॅट बॉक्स मध्ये सांगा. कारण मी स्क्रीनवर गेलो ना की मला काहीच दिसत नाही. मला फक्त तुमचे आवाज ऐकू येतात. ठीक आहे? तर सगळ्यात पहिले फॅट्स कमी करायला का? तर नव्हे. फॅट्स कमी करायसाठी नाही. जसं सगळ्यांनी सांगितलं कोऑर्डिनेशन साठी आहे, स्ट्रेंथ साठी आहे, बोन डेन्सिटी चांगली वाढवायसाठी वगैरे. या सगळ्या आपली मेंदूची हेल्थ करायसाठी सगळ्यात महत्वाचं. कुठेही आता जर मी तुमचे पहिले 5-6 उत्तर ऐकले तर मला मेंदूचं उत्तर आलं नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं असतं मेंदूसाठी. तर मेंदूसाठी का चालायला पाहिजे त्याच्यावर आज आपलं 80% डिस्कशन फोकस असणार आहे. जे काही आपण म्हटलं बोन डेन्सिटी, कोऑर्डिनेशन, ब्लड सर्क्युलेशन नक्कीच होतं. पण हे केव्हा होतं? कारण आपण मेंदूवरती काम करतो. मेंदूवरती कसं काम करतो ते जरा आज आपण बघणार आहोत. ठीक आहे? चलो. ज्या त्यांचे कॅमेरे बंद आहे, घरातले कामं करत असतील तरी शक्य असेल तर चालू ठेवायचे. मी अधून-मधून येतो. तर दिमाग क्यों? तो सबसे पहिले दिमाग में आपल्या मेंदूमध्ये असे 2 छोटेसे कण असतात. शेंगदाण्यासारखे किंवा मनुक्यासारखे. 2 छोटेसे कण असतात. त्याचं काम असतं, आपली जी मेमरी असते, त्याला म्हणतात हिपोकॅम्पस.
नाव लिहून घ्यायचं, स्पेलिंग चुकली तर मी उद्या टाकणार आहे. त्याचं नाव असतं हिप्पोकॅम्पस. आता या हिप्पोकॅम्पसचं काम काय असतं? शॉर्ट टर्म मेमरी लॉंग टर्म मध्ये कन्वर्ट करायचं. आता त्याच्या पहिले एक बेसिक सुरुवात करूया थोडं. जसं वर्कशॉप मध्ये मी तुम्हाला अश्मयुगात नेलं होतं, बरोबर? मी कधी सायन्स मध्ये नेईल, कधी इतिहासात नेईल, कधी भूगोलामध्ये नेईल, कधी ज्योतिषशास्त्रामध्ये नेईल, नेत राहील तुम्हाला आलटून पालटून इकडे तिकडे. ठीक आहे, आज थोडं इतिहासात जाऊया. काल खूप सायन्स मध्ये डिटेल गेलेलं, आज इतिहासात जाऊया. तर मुळात मनुष्य चालायला का लागला? आपलं इव्होल्युशन झालं होतं. आपण पहिले माकड होतो. चार पाय नाही, 2 हात 2 पायांवरती चालत होतो. बेसिकली तेच आपले सगळं होतं. मग हळूहळू आपली पाठ सरळ झाली. तर हे इव्होल्युशन व्हायची का गरज पडली? असं काय झालं की माणूस हळूहळू उभा राहिला? मेंदू डेव्हलप झाला. मेंदू डेव्हलप झाला. ओके, ठीक आहे. कालचक्र बदललं. कोणतं चक्र? कालचक्र. कालचक्र. ओके, ठीक आहे. पाठीचा कणा सरळ सरळ होत गेला. ओके. आता मी 2 प्रश्न विचारतो. अजून 2 उत्तर बाकी आहे. मी नेहमी 5 उत्तर घेतो. अजून 2 उत्तर बाकी आहे. पण अजून त्याच्यातच काउंटर प्रश्न विचारतो. अश्विनी ताईंना आणि माझ्या मते वैशाली ताईंनी उत्तर दिलं होतं की मेंदू का डेव्हलप झाला? त्याला पण तर कारण आहे ना, असं रॅन्डम तर होणार नाही. किंवा पाठीचा कणा का सरळ झाला? जेव्हा आधी मानव माकडापासून निर्माण झाला, चार्ल्स डार्विनचा सिद्धांत आहे. आणि असं म्हणतात की जेव्हा झाडावरची फळं कमी झाली तेव्हा मग कंदमुळे शोधण्यासाठी आहाराच्या शोधात तो जमिनीवर आला आणि उत्क्रांतीमुळे मेंदू त्याचा डेव्हलप होत गेला. एक्झॅक्टली. चालण्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले झाले. नाही, ते सगळं तर झालंच. ते मी तुम्हाला तेच म्हणतो. पण स्वाती ताईंचं एक्झॅक्टली उत्तर होतं बेसिकली. आणि जे आता अश्विनीताई म्हटलं की उत्क्रांती होत होती, उत्क्रांती आता पण होते आपली. आता जर तुम्ही बघाल तर आपले बोट जास्ती चालताय. हेच मागच्या आपल्या आई वडिलांचे नाही चालणार, कारण आपण मोबाईल खेळला. अजून आपले जे जेनजीज आहेत किंवा ते त्यांचे काही वेगळे अवयव चालताय. आता आपली नखांचे काम आहे ते संपलेलं आहे. पहिले ग्रीप वगैरेसाठी नखं वापरायचं, आता आपले नखांचे काम संपलंय. पुढच्या 50 वर्षानंतर पायाची नखं तुम्ही कमी बघाल किंवा डोळ्याची दृष्टी कमी बघाल, कारण आपण एवढे डोळे फोडले मोबाईल स्क्रीनवरती. तर डोळ्याचं काम ते इव्होल्युशन इज स्टील कंटिन्युअस प्रोसेस. ठीक आहे. पण कमिंग बॅक टू द स्वाती ताईज आन्सर, कुठेतरी सी अन्न जे आहे ते लिमिटेड साठा आहे, मुबलक साठा आहे. जसं पाणी हा मुबलक साठा आहे, तसा अन्न हा मुबलक साठा आहे, लिमिटेड रिसोर्सेस. ठीक आहे. आता जेव्हा मनुष्य हा प्राणी होता, ठीक आहे, मनुष्य हा प्राणी होता, तेव्हा कुठेतरी त्याला वाटले की जो ते काही खात असेल, मांसाहार फलाहार, त्याच्यामध्ये मला पडायचं नाही, फळं कंद मुळे मांस जे काही खात असेल ते कमी पडायला लागले. बरोबर? कारण एरिया रिसोर्सेस लिमिटेड होते, पण मनुष्याची भूक वाढत गेली. आज 2 माणसं होते, उद्या 3 झाले, नंबर पण वाढत गेली ना, जसं आता आपण बघतोय. पॉप्युलेशन वाढले, त्याच्यामुळे रिसोर्सेस वरती मार होतोय की रिसोर्सेस कमी पडतात. म्हणून मग आपण इकडून चंद्रावरून काय जातो, तिकडून सोलार एनर्जी, वेगवेगळ्या एनर्जी शोधतो, हे शोधतो, रिसोर्सेस कमी पडायला लागले. तसंच त्या काळात म्हणजे वे बॅक टू जेव्हा आपण 4 पायांवरती होतो किंवा 4 हातांवरती होतो, तेव्हा रिसोर्सेस कमी पडायला लागले. जेव्हा मला माझ्या गावात, मी भुसावळला राहतो, मला माझ्या भुसावळामध्ये रोजगार मिळणार नाही किंवा अन्न मिळणार नाही, तर मी काय करेल? गाव बदलला. दुसरीकडे माझं गाव शिफ्ट. सोडेल. गाव सोडेल, ऍज सिम्पल ऍज दॅट. जिथे जेवण असेल, जिथे रोजगार तिथे असेल जा. किंवा जिथे सगळे सुविधा असेल तिकडे जाईल. तर मग मनुष्याला पण काय झालं, खूप इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, मनुष्याला पण काय झालं की जेव्हा त्याचे रिसोर्सेस लिमिटेड पडले, तेव्हा त्याला ठराविक बाउंड्री असेल, समजा किती, एक आपण समजूया, तेव्हा तर काही गाडी घोडा किलोमीटर मीटर नव्हतं, एक समजा त्याची एक 100 पावलांची एक रेडियसची बाउंड्री असेल, समजा अज्युम करूया. आता 100 पावलांच्या रेडियस मधले सगळे फळं फुलं संपले. आता त्याला 151व्या पावलावरती पाऊल टाकावं लागतं. प्लीज म्यूट, एक मला प्लीज काळजी करायची की म्यूट घ्यायचे, म्हणजे तुम्ही बाय डिफॉल्ट सेटिंग परत सगळ्यांनी प्लीज एक काळजी घ्यायची. माझी फक्त एक विनंती असते की म्यूट करायचे, कारण ना माझी लिंक तुटते, कोणाचा आवाज आला ना, आणि मी हे विदाऊट प्रेझेंटेशन आता बोलतोय, त्याच्यामुळे मग लॉस तुमचा होणार की लिंक तुटली तर मी विसरणार. ठीक आहे. तर कुठं 101व्या जेव्हा पावलावरती जाऊ आपण, जेव्हा मनुष्य 101 पावलावरती झालं, तेव्हा त्याला दृष्टीवरचं बघायचं होतं त्याला. आता म्हणजे मुझे दूर का देखना है ना, मुझे अभी मेरा भुसावल नहीं, भुसावल के आगे क्या है वो देखना है. पुढचं बघायसाठी किंवा शिकार, आता शिकार संपली, आता जास्तीत दूरची शिकार बघायसाठी मला थोडं उभं राहून, आपण उंच, ज्या त्यांची हाईट छोटी असते
त्यांना आता पुढचं बघायचं असेल, पुढच्या गल्लीत काय चाललंय, पुढच्या रस्त्यावर काय चालू ते स्टूलवरती उभं राहून बघतील किंवा टाचावरती उचकून बघतील. अभी आपको आउट ऑफ बाउंड्री सोचना है ना, आउट ऑफ बाउंड्री देखना है. शिकार पण बघायची आहे तर आउट ऑफ बाउंड्री पुढे बघायची आहे. हळूहळू, कारण एरिया लिमिटेड होता. मग ते वरती बघायसाठी मनुष्य हा हळूहळू असं एका दिवसात सरळ नाही झाला, हळूहळू त्याची पाठ सरळ होत गेली. आणि जशी जशी पाठ सरळ होत गेली तसा मग आपला मेरुदंड, आपला स्पायनल कॉर्ड सरळ होत गेला आणि मग मेंदू डेव्हलप होत गेला. पहिले स्पायनल कॉर्ड सरळ, ऍक्च्युली हे सगळं पॅरलल चालू होतं, असं नाही म्हणता येणार की पहिले हे झालं मग ते झालं, पण पहिले स्पायनल कॉर्ड डेव्हलप झाला आणि हळूहळू मेंदू विकसित व्हायला लागला. तर आपण होतो चलायवर. ठीक आहे. तर बेसिकली ओरिजिन काय मेंदूचा मणका का सरळ झाला, का गरज पडली मेंदूचा मणका सरळ व्हायला, सॉरी मनुष्याचा मणका सरळ व्हायला? आत्ता सांगितलं मी उत्तर. दृष्टी. नाही, दृष्टी पण कशासाठी, त्याला काय हौस आली होती दूरचं बघायला? दूरचं बघायला, लांबचं बघायला, क्यों? लांबचं बघायला. शोधाची गरज, अन्न बियॉन्ड शोधाची गरज, अन्न शोधाची गरज. अन्न शोधायला ना, जरूरच होते अन्न. असं टाइमपास म्हणून की चलो आज तो गम्मत में दूर का देखते, जरा देखो तो सही की क्या है दूर में, त्याच्यासाठी नाही. अन्न लिमिटेड होता म्हणून शोधायला लागला. आता ठीक आहे, मग आता सरळ झाला कारण अन्न लिमिटेड होता. आता अन्न शोधलं, डोळ्याने दिसलं त्याला. आता शोधलं तर परत आणायला पण जावं लागेल ना तिथे. नुसतं बघून मनानेच मन तृप्त, जेवण तृप्त होणार आहे का, पोट तृप्त होणार आहे का? जावं पण लागणार आहे. तर मुळात जेवण करायसाठी मनुष्याची चालायची सुरुवात झाली आहे. नाही तर पहिले माणूस रेंगाळत होता. रेंगाळत म्हणजे ज्याला पण 4 पायावर जो काही शब्द असेल तो. ठीक आहे. तर ते करत होते. पण मुळात अन्न शोधायसाठी तो 2 पायल्यावरती चालायला लागला. चालणं इतकं महत्वाचं आहे की जर तुम्हाला, आणि इनफॅक्ट मग मेंदू आता प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही चालाल तेव्हा मेंदू असा सिग्नल घेतो की आपण कुठेतरी आता अन्नाच्या शोधात आहोत, आपण कुठेतरी अन्न, म्हणजे मेंदूसाठी जसं मी म्हटलं ना बीएमआर, बेसिक मेटाबॉलिझम रेट, मेंदूसाठी सगळे ठराविक कोटी असतात. जनरल कॅटेगरीला इतका, एससी कॅटेगरीला इतका, ओबीसी कॅटेगरीला, हँडिकॅप कॅटेगरी, तसं मेंदूसाठी बीएमआर सगळ्यात टॉप प्रायोरिटीवर असतं आणि त्यातल्या त्यात मेंदू आणि हार्ट सगळ्यात टॉप प्रायोरिटीवरती असतात. तर मेंदूसाठी तुम्ही जेवण, म्हणजे चालायला मेंदू का भाग पडतो की तुम्हाला जेवायला पाहिजे, तुम्हाला जेवण, म्हणजे जर तुम्ही चालले तर सबकॉन्शियसली मेंदूला की सगळ्यात हाय अर्जंट वर्क आहे, सगळ्यात हाय प्रायोरिटीवर. जर तुम्ही चालायला लागले, भले किचन मध्ये चालत असाल किंवा घरातल्या घरात चालत असाल, तर मेंदूसाठी तो सिग्नल काय की हाय प्रायोरिटी वर्क आहे क्योंकि हे खाने के लिए घूम रहा है. तर मुळात चालायची सुरुवात ही जेवायच्या शोधामुळे लागली. ठीक आहे. तर जेव्हा जेवायची, आता ठीक आहे, जेवायचा शोध लागला म्हणजे त्याला दूरची अन्नमुळे, कंदमुळे शिकार मिळायला लागली. आता त्याच्यासाठी दूर तो पहिल्यांदा 151 पायल्यावर मनुष्याने पहिल्यांदा पाऊल टाकलं. त्याला फक्त 100 पावलांचाच रेडियस माहित होता. 151 जो पाऊल होतं ती जागा त्याच्यासाठी कम्प्लीट एंटायर न्यू होती, बरोबर, नवीन होती. आजपर्यंत तो कधी गेला नव्हता. 151 पावलापर्यंत गेला. आता पुढे 102 जायचे, 103 जायचे, पण परत बॅक टू होम पण यायचे ना त्याच्या घरी, आणि परत उद्या परत 102, 103 ला सुरुवात करायची परत. तर आता हा रस्ता कसं काय लक्षात ठेवेल? तेव्हा आता असं नव्हतं की सरळ जा, मग गणपतीचं मंदिर लागेल, मग उजवीकडे टर्न करा, मग मोठा पुतळा लागेल शिवाजी महाराजांचा, मग परत सरळ 2 किलोमीटर जा. तेव्हा असं काहीच नव्हतं ना, म्हणजे रस्ते पण नव्हते, काहीच नव्हते. मग लक्षात कसं करायला? तर मग जसं जसं अन्नाचा शोध लागला तसं तसं मनुष्याची लक्षात राहायची कपॅसिटी डेव्हलप होत गेली. तेव्हा त्याला लक्षात ठेवायला भाग पडायला लागले. इमॅजिन करा, या सगळ्या गोष्टी पॅरलल डेव्हलप होत आहे. इकडे मेरुदंड डेव्हलप होतोय, इकडे मेंदू डेव्हलप होतोय, इकडे तुमची लक्षात राहायची म्हणजे मेमोरायझेशन कपॅसिटी ही डेव्हलप होत गेली. का? ओरिजिन फाउंडेशन एकच आहे, सर्व्हायव्हल फॉर व्हॉट, की तुम्ही खाल जगात तेव्हा सर्व्हायव्हल साठी इकडे तुमचा मेंदू डेव्हलप होतोय, इकडून तुम्ही पॅरलल चालायला लागताय आणि इकडून तुमची लर्निंग प्रोसेस चालू होते. लर्निंग म्हणजे मेमोरायझिंग प्रोसेस, क्योंकि रस्ते याद रखणे ना. अँड दिस इज नॉट जस्ट अबाउट रस्ते. 151व्या फळावर, जसं आता मी भुसावळला राहतो, नाशिकला गेलो तर लगेच केळीच्या जागेवर लगेच नाशिकला काय आपलं अंगूर, ग्रेप्स लागतील मला सुरुवात. तर हा ग्रेप्स काय प्रकार आहे, मी पहिल्यांदा खाल्लं तर अच्छा आंबट लागतो की गोड लागतो हे मला लक्षात ठेवून घरी येऊन परत सांगायचं पण आहे ना, आणि दुसऱ्या दिवशी पण परत ट्रायल घ्यायचं ना. हा, त्या दिवशी मला ग्रेप्स खाल्ल्याने ना अपचन झालं होतं, आज मला हात नाही लावायचा याचा. मेंदू तर हिट अँड ट्रायल, मनुष्य तर हिट अँड ट्रायलच करायचं ना, की कोणते कंदमुळे पॉइझनस आहे, कोणतं शिकार चांगलं आहे, कोणतं शिकार वाईट आहे, कशाने पॉइझन होतं, कोणतं हेल्दी आहे, कोणतं नाही हेल्दी आहे.
ती याच्यासाठी लक्षात पहिले काही लक्षात ठेवायची गरज नव्हती. छोटे मोठे जे दररोजचे कामं त्याचे एक 5-10% मेमरीने होऊन जात होती. कारण सगळं विदिन अ क्लोज सर्कल लूप होतं. जर विचार करा आपलं आयुष्य आपल्या घरापुरती 4 भिंतीपुरती सीमित असेल, तर आपला मेंदू डेव्हलप होणारच नाही. एक्झॅक्टली सेम त्याचं तसं होत होतं. जेव्हा त्याने रेडियस सोडला, तेव्हा त्याचं वॉकिंग झालं, तेव्हा त्याच्याकडे मेंदू डेव्हलप झाला, मेरुदंड डेव्हलप झाला आणि इकडे त्याची मेमरी डेव्हलप झाली. आता मेमरी डेव्हलप व्हायसाठी शरीरात आपल्या मेंदूमध्ये हिप्पोकॅम्पस नावाचा एक भाग जो होता तो डेव्हलप होत गेला. लक्षात ठेवा, मी ही सुरुवात कुठून आली? हिप्पोकॅम्पस नावावरून. ठीक आहे. तर हे हिप्पोकॅम्पस काय असतात? आपल्या मेंदूमध्ये एक 2 मणी म्हणा, 2 शेंगदाणे म्हणा, काही पण म्हणा, एक बेसिकली 2 डॉट्स मी इकडे फोटोमध्ये दाखवायचा प्रयत्न केला तसा भाग असतो. आणि याचं काम काय असतं? शॉर्ट टर्म मेमरी, लॉंग टर्म मेमरीमध्ये ट्रान्सफर करायचं. कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलं, की त्याला लक्षात ठेवावं लागायचं की कोणतं अन्न चांगलं आहे, कोणतं वाईट आहे, कुठून उजवीकडे घ्यायचंय, कुठून डावीकडे घ्यायचंय, कुठे नदी येणार आहे, कुठे नदी जर बायपास करायची असेल तर इकडून टर्न घ्यायचं. लॉट ऑफ चॅलेंजेस असतील ना तेव्हा त्याला. तर त्याच्यासाठी मेमरी डेव्हलप करणं खूप महत्वाचं होतं. ठीक आहे. तर या हिपोकॅम्पसचं काम असतं शॉर्ट टर्म टू लॉंग टर्म आपली मेमरी डेव्हलप करणे. दुसरं होतं लर्निंग. जसं मी सांगितलं तो शिकत गेला प्रत्येक वेळेला, कोणती शिकार चांगली, कोणती वाईट, हे शिकत गेला. तेव्हा काय असं वही डायरी वगैरे काही नव्हतं की लक्षात ठेवेल, मोबाईल वगैरे काही अलार्म वगैरे सिस्टम नव्हतं. लर्निंग करायसाठी हिपोकॅम्पस आपला खूप महत्वाचा होता. हा पॅरलल डेव्हलप होतोय ना त्या काळात. त्याच्याच व्यतिरिक्त हा जीपीएस म्हणून काम करायचा. जसं मी सांगितलं की उजवीकडे वळा, डावीकडे वळा, सगळ्या दिशा. आता आपण ज्या काही दिशा लक्षात ठेवतोय, आता आपण जे काही रात्री आपण झोपतो ना, झोपल्यावर काय प्रोसेस होते, जे काही आपण दिवसभरात काम करतो ते सगळं एक न्यूरॉन सिस्टीम अशी डेव्हलप होते की आपल्याला बॅक डाटा स्टोअर करून ठेवते आठवणींमध्ये. रात्री आपलं हेच काम होत असतं. म्हणजे मेंदूमध्ये प्रत्येक शरीराचं वेगवेगळं काम असतं. हार्टचं वेगळं काम असतं, लंग्सचं वेगळं काम असतं. मेंदूमध्ये काय काम असतं ते पण डीप स्लीपमध्ये, ज्याला आरईएम स्लीप म्हणतो. त्याच्यामध्ये काय होतं की दिवसभरात आपण जे काही शिकतो, जे काही भावना असतात, जे काही असतात ते लॉंग टर्म सेव्ह करून घेणार. आता लॉंग टर्म कोण सेव्ह करतंय? हिपोकॅम्पस सेव्ह करतो. दिशा कोण काम करतोय? हिपोकॅम्पस करतोय. लर्निंग कोण काम करतोय? जे काही तुम्ही नवीन शिकता, आज एखादी रेसिपी नवीन शिकले, आता आज माझे लेक्चर झालं त्यातल्या 2-5 काही गोष्टी नवीन शिकतील, हे उद्या तुम्हाला का लक्षात राहतंय? कारण आपलं हिपोकॅम्पस काम करतंय. बाकी दुसरा कोणताही अवयव नाही, मेंदू मधला पण पर्टिक्युलरली हा पार्ट. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हिपोकॅम्पस मध्ये लेप्टिन आणि इन्सुलिन रिसेप्टर असतात. आता लेप्टिन आणि इन्सुलिन रिसेप्टर म्हणजे काय? सगळ्यात पहिले लेप्टिन म्हणजे काय? या इन्सुलिन तर माहिती आहे सगळ्यांना. लेप्टिन बद्दल आपण वर्कशॉपमध्ये चर्चा केली होती. बताओ. सॅटिटी येस अश्विनी ताई. सटायटी. हा. बरोबर आहे. भूक लागायची. बरोबर. कारण आता बघा, इमॅजिन करा, मेंदू आपलं मनुष्य चालेल केव्हा? तेव्हा जे त्याला भूक लागेल तेव्हाच तो चालायला सुरुवात केली ना, तेव्हा त्यांना त्या सोबत आपण फ्रीजकडे केव्हा जाऊ? जेव्हा खरंच पोटात गुडगुड होईल तेव्हाच फ्रीजकडे जाऊ ना. किचनकडे माणूस केव्हा? मुझे किचन की कब याद आएगी? जब मुझे भूक लगेगा तभी. या वाईस वर्षा, जेव्हा मी खूप चालले तर मला ऑटोमॅटिक भूक लागेल. रिव्हर्सिबल आहे पुरी सायकल. तर हा हिपोकॅम्पस असा भाऊ आहे आपला मेंदू मधला की तो तुमचं चालणं पण कंट्रोल करतो, तुमची मेमरी पण कंट्रोल करतो, तुमचे लेप्टिन पण कंट्रोल करतो आणि तुमचे इन्सुलिन पण कंट्रोल करतो. कारण सगळं मोरलेस हे चालायच्या आणि खायच्याच रिलेटेड आहे. सब घूम फिर के बाद चलने पे आ रही है और घूम फिर के बाद खाने पे आ रही है. इसके लिए जो भी चलने के हॉर्मोन्स है, इन्स्टेड ऑफ हॉर्मोन, जे पण चलण्याची प्रोसेस आहे आणि जी पण काही खायची प्रोसेस आहे ते सगळं हिपोकॅम्पस आपली कंट्रोल करतो. ऑब्व्हियसली दुसरे अवयव आहे, छोटे आतडे आहे, मोठे आतडे, पण मेंदूतून म्हणजे मेन आपल्या सीपीयू मधून काय होते ते मी तुम्हाला सांगतो. मग एकदा इकडून सिग्नल भेटला की मग सगळे अवयव कामाला लागतात. पण हिप्पोकॅम्पस या सगळ्या गोष्टी करतो की तुम्हाला कुठे सुटायची, कुठे भूक लागते, कुठे भूक थांबायला पाहिजे, किती खायला पाहिजे, किती नाही खायला पाहिजे, कुठे टर्न मारला पाहिजे, कोणती गोष्ट खायला पाहिजे, कोणती नाही खायला पाहिजे, कोणत्या गोष्टीने क्रेविंग होतात, कोणत्या गोष्टीने कोलेस्ट्रॉल वाढतात, हे सगळं काम हिप्पोकॅम्पसला. इधर तक क्लिअर? ऑल राईट. ठीक आहे. हिपोकॅम्पस कदाचित पहिल्यांदा शब्द ऐकला असेल, महत्वाचं. नाव विसरले तरी चालतील पण याची कार्य समजणं फार महत्वाचं. ठीक आहे. चलो पुढे जाऊया. या हिपोकॅम्पसची गडबड काय असते माहितीये का? की हे जे 2 मणी आपण बघितले, याची जी साईज असते ना, ती दर 25व्या आणि दर 25व्या 30व्या नाही, 25व्या 30व्या वर्ष जसं माझं चालू होईल, त्याची दर 2% याची 1% याची डिग्रोथ व्हायला लागते.
इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही कसेही राहा, कितीही काही करा, कारण निसर्गाचा नियम आहे. म्हणून आपण जसं जसं बघतो, जे जे वृद्ध असतात, आपले आई वडील बघू द्या, आपले सासू सासरे बघू द्या, आपले आजी आजोबा, त्यांचं मेमरी लॉस होणारच आहे. एक आज गोळी घेतली का कदाचित ते विसरून जाणार आहे. हळूहळू जसं अजून थोडं जैसे जैसे बुढापे में जाएंगे, काही गोष्टी विसरायला लागतील, काही गोष्टी त्यांना लक्षात नाही राहणार. कधी कधी तर इतकी वाईट परिस्थिती येते की आपलेच नातेवाईक ओळखत नाही. त्याच्याहून पुढे जाते तर मग अल्झायमर होतो. त्याच्याहून पुढे जातो तर जे काही आपले स्मृतिवंशाचे आजार असतात ते होतात. ते का होतात? क्योंकि ये हिपोकॅम्पस भाई. हिपोकॅम्पसचं काम काय होतं? मेमोरी. बघितलं आपण मेमरी. त्याचं काम होतं मेमरी लक्षात ठेवणं, शॉर्ट टर्म लॉंग टर्म कन्वर्ट करणं. पण आता काय होतं, 25व्या-30व्या वर्षानंतर प्रत्येकाची ही साईज एक 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 टक्के घासरत जाते. फॉर एक्झाम्पल, जर माझे 30 वय असेल, इमॅजिन करा 100 ग्रामचा माझा हिपोकॅम्पस असेल, तर 31व्या वर्षी माझे 99 ग्रॅम होऊन जाईल, 32व्या वर्षी 98 होईल. आता हे नॉर्मल, हे होणारच आहे, हा निसर्गाचा नियम आहे. पण जर आता आपल्याला वेगवेगळे आजार असतील, वेगवेगळे लाईफस्टाईल चुकीचे असतील, झोप नीट, जे काही इरिस्पेक्टिव्ह जे काही चुकीच्या गोष्टी असतात, त्याच्याने हे 1% नंबर हा 3 ते 4% पण जाऊ शकतो. म्हणून ज्यांना डायबिटीस असतो, ज्यांना खूप मोठे आजार असतात, ज्यांनी खूप काय म्हणतात अँटीबॉडीज घेतलेले असतात, खूप अँटीबायोटिक्स घेतलेले असतात, त्यांना स्मृतिवंशाचे आजार लवकर होतात, कारण ते डायरेक्ट तुमच्या हिपोकॅम्पसवर अल्टर करतात. तर हिपोकॅम्पसचं काम काय असतं? पहिले तर आपण हिपोकॅम्पसचं काम बघितलं. दुसरं, हिपोकॅम्पसची स्थिती बघितली की ती दर 1 वर्षाने 1% श्रिंक होणार आहे आफ्टर 25-30व्या वर्षानंतर. असं नाही की 25 किंवा असं नाही 30, पण मोरलेस जसं आपलं तारुण्य होतं, लग्न वगैरे होतं सगळ्यांचं, त्याच्यानंतर हे डिग्रोथ व्हायला सुरुवात होते. इधर तक क्लिअर? Yes. ठीक है, चलो आगे बढ़ो. तर वॉकिंग जे आहे, वॉकिंग याला स्पेसिफिकली जर तुम्ही रिसर्च पेपरमध्ये बघाल किंवा पुस्तकमध्ये म्हणाल, तर याला वॉकिंग म्हणजे मेंदूचं अन्न म्हणतात. मेंदूचं अन्न म्हणजे जेवण नव्हे, मेंदूचं अन्न म्हणजे ऑक्सिजन नव्हे, मेंदूचं अन्न म्हणजे जर तुम्हाला मेंदूला खुराक द्यायची असेल तर दॅट खुराक इज वॉकिंग. किंवा वॉकिंग, त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळी हिस्ट्री सांगितली. कारण मेंदू बनलाच त्याच्यासाठी होता की चालायला पाहिजे, म्हणजे मेंदूची ग्रोथ झाली होती. ऑब्व्हियसली मेंदू पहिले मनुष्याकडे होता, प्राण्यांकडे पण आहे, पण प्राण्यांपेक्षा मनुष्याचा मेंदू का चांगला झाला? कारण मेंदू चालू लागला. मेंदूचं फंडामेंटल मी तेच सांगितलं की मेरुदंड झाला, मेरुदंडानंतर मेंदू डेव्हलप झाला. मेंदूचं फाउंडेशनच आहे की मनुष्य चालायला लागला. आणि जर तुम्ही चालणं बंद केलं तर तुमचं दिमाग काम करणं म्हणजे दिमागची इफिशियन्सी, हिपोकॅम्पसची इफिशियन्सी बंद पडून जाईल. म्हणून हे तुम्हाला मी कंप्लीट अश्मयुगाची सुरुवात सांगितली की अन्नाच्या शोधात होता, नवीन एरिया होतं, नवीन जेवण होतं, नवीन शिकार होती. आता शिकार करायची पण वेगवेगळी प्रोसेस डेव्हलप करायला लागली. आता जे त्याच्या 100 पावलांमध्ये जशी शिकार होऊन जायची, 101 वयाच्या नंतर वेगळाच कोणता तरी प्राणी मिळाला, त्याच्यानंतर वेगळी शिकार मेथड डेव्हलप करावी लागली, वेगळं काहीतरी अस्त्र वापरावं लागले. तर कंटिन्युअसली नवीन ब्रेन सेल्स हे डेव्हलप होत गेले, जसे जसे नवीन चॅलेंजेस येत गेले. बरोबर ना? जसं आता आपण 2019च्या पहिले, 20च्या पहिले कोविड होता. ऑनलाईन तर मोस्ट ऑफ द त्यांना काही माहितीच नव्हतं दूरपर्यंत. पण काळाची गरज होती, ऑनलाईन सगळ्यांना शिकावं लागलं, झूम शिकावं लागलं, सगळं शिकावं लागलं. आपल्या मेंदूमध्ये काही नवीन सेल डेव्हलप झाले असतील म्हणून आपण शिकलो आणि आज इथे बसलेलो आहे. तसं मनुष्याला काळाची गरज पडली की 101व्या पावलावर जावं लागलं, 102व्या पावलावर जावं लागलं आणि त्याचे नवीन सेल डेव्हलप झाले. नवीन सेल डेव्हलप झाले म्हणजे काय? उसका मेंदू बढ़ता गया, ग्रोथ हो रही थी ना, बट ग्रोथ कब हुई? क्योंकि वो चलने लग गया. म्हणजे जर तुम्हाला मेंदूला जिवंत ठेवायचे असेल किंवा मेंदू शार्प ठेवायचा असेल तर तुम्हाला चालणं खूप महत्वाचं आहे. बाकी सगळं बोन डेन्सिटी, ब्लड सर्क्युलेशन, तुम्ही जे काही मला 5 सांगितलं ते खूप दूर राहिलं. मेंदू आहे म्हणून या सगळ्या गोष्टी चालू आहे ना. मेंदू आहे म्हणून ब्लड सर्क्युलेशन चालू आहे, मेंदू आहे म्हणून कोऑर्डिनेशन चालू आहे, मेंदू आहे म्हणून जे काही तुम्ही मला 5 उत्तर सांगितलं, पण त्यासाठी मेंदू सही सलामत होना मांगता है. वो सही सलामत कब होगा? जब हम चलेंगे. ठीक आहे. तर नवीन सेल्स डेव्हलप झाले जेव्हा मनुष्य चालायला लागला. आणि त्याच्यामुळे अच्छा, आता एका ताईंनी सांगितलं होतं, माझ्या मते अश्विनी ताईंनी सांगितलं की हॅपी हॉर्मोन्स रिलीज होतात. बरोबर? माझ्या मते अश्विनी ताईच होत्या. हॅपी हॉर्मोन्स रिलीज होतात. मग हॅपी हॉर्मोन्स का रिलीज झाले? सॅड हॉर्मोन्स का नाही रिलीज झाले? गल्ल्यावर हॅपी हॉर्मोन्सच का रिलीज होतात? वाईट का नाही वाटत? कधी असं पस्तावा का नाही होत चालल्याने? हा, पाय वगैरे दुखले तर ते दुखणं वेगळं, की माझे पाय दुखले, कंबर दुखली, पडलो तर ते वेगळं. पण मेंटली चांगलं वाटत असतं, नॉर्मल. बस असं क्यों होत आहे? का चांगलं वाटतं? कारण की ऑक्सिजन सगळ्या शरीरात पोचतो.
ऑक्सिजन तर प्राणायामाने आपण खूप पोहोचवू, चालायपेक्षा जास्ती पोहोचवू. आता तर दररोज तेच करतो डीप ब्रिदिंग. मग तेवढं एवढं फ्रेश वाटतं का जेवढं वॉकिंगने वाटतं? ती परत चयापचय हो. प्रोसेस सुरू होते ना, भूक लागते, मग खाल्लं जातं अन्न, मग छान वाटतं. सो दॅट प्रोसेस स्टार्ट्स. मेंदूमध्ये रिॲक्शन चालू होते. रिॲक्शन तर आता मी तुमच्याशी बोलतोय तरी पण चालू आहे माझी. नेचर मध्ये कनेक्ट होतो. ऍटमॉस्फिअर बाहेरचं छान असतं ना. मग हवा ऍटमॉस्फिअर बाहेरचं छान आहे. ऍटमॉस्फिअर बाहेरचं छान आहे तर मी मस्त एका बाकेवर जाऊन मस्त बसून जाईल, उशी घेऊन मस्त झोपून ऍटमॉस्फिअरला बघत राहील, चिमण्यांचे आवाज ऐकत राहील. चलने की क्यों जरूरत है? एटमॉस्फियर ही तो देखना है. ब्लड भेटल्याचे कसे होतं ना. चालण्याने ब्लड सर्क्युलेशन होतं. कनेक्ट होतो. ब्लड सर्क्युलेशन उद्या सूर्यनमस्काराने पण होणार आहे. कॉर्टिसोल कमी वाढतं, कॉर्टिसोल लेवल कमी होते. सॉरी, कोर्टिसॉल टीव्ही पाहिल्याने, मोबाईल खेळल्याने पण कमी होते. अन्न भेटल्याचे कसे कनेक्ट होतो. अभी सुने, आता सुन. एखाद्या गोष्टीचे हॅपी हॉर्मोन्स केव्हा रिलीज होतात? आनंद होतो तेव्हा. व्हेरी गुड. आनंद होतो म्हणजे व्हॉट इज मीन बाय आनंद होतो? एखाद्या गोष्टीचा आनंद केव्हा होतो आपल्याला? नवीन गोष्ट एखादी प्राप्त होते, नवीन अनुभूती मिळते. समाधान नवीन होतं. अनुभूती मिळते. समजा मी आता चलता चलता रस्त्यातून पडलो, पहिल्यांदाच पडलं, ती माझ्यासाठी नवीन अनुभूती आहे. मग मला आनंद होईल का? नाही. जेव्हा पाहिजे ते मिळते तेव्हा आनंद होतो. जेव्हा पाहिजे ते मिळते ते आनंद होतो. ठीक है, सिमिलर लाइन पे टच करके वापिस आ गए. जेव्हा आपल्याला खूप चांगलं वाटतं, मला मेंदूला वाटतं म्हणूनच खुराक आनंद मिळतो. मिळतो ना. मेंदूला खुराक मिळाला. मेंदूला खुराक मिळाला. कोणता खुराक मिळाला? रिलॅक्स झाला असेल. काय लागलाय संभाला ताई? बॅकग्राऊंड नॉईज आला मला. रिलॅक्स रिलॅक्स वाटलं. रिलॅक्स. ओके, ठीक आहे. आता हॅपी हॉर्मोन्स कोणते माहिती कोणाला? इंस्टाग्रामवर, युट्यूबवर, रील्स मध्ये बघितलं असेल. डोपामाइन, व्हेरी गुड. डोपामाइन याला दुसरं नाव काय? इंडोर्फिन, बरोबर. याला दुसरं नाव काय या सगळ्या हॉर्मोन्सला? रिवॉर्डिंग हॉर्मोन्स असं ऐकलंय? रिवॉर्ड्स करतात हे तुम्हाला ऐकण्यात आलंय कधी? रिवॉर्डिंग हॉर्मोन्स रिवॉर्ड्स करतात. म्हणजे बेसिकली जर एखाद्याला आईस्क्रीम खाणं खूप चांगलं वाटत असेल, खूप आवडत असेल, ठीक आहे, तर जेव्हा आपण आईस्क्रीम खायला लागतो, फॉर एक्झाम्पल मला आईस्क्रीम खायला खूप आवडते, तर मी आईस्क्रीम खायला लागेल तर मेंदू मला अजून रिवॉर्ड करेल की तू अजून खा, अजून खा. इतकं हॅपी ठेवेल की मी माझं भान हरपून जाईल की तू ओव्हर खा, तुला आनंद होतो याच्याने की मला अजून खायला पाहिजे. मग तेव्हा आपण त्याचे फायदे तोटे वगैरे त्यावेळेला सगळ्या गोष्टी दूर ठेवून देतो. किंवा लहान मुलं, एकदम लहान मुलं म्हणजे 1-1.5 वर्षाचे, ज्यांनी जस्ट आईचं दूध सोडलं असतं, आपण त्यांना चालू करत असतो. त्यांना आता सध्या असं आहे की मोबाईल हातात दिल्याशिवाय ते खात नाही. ठीक आहे, बरोबर आहे की नाही? मग त्यांना काय बेसिकली त्यांना रिवॉर्ड मिळत असतो की ते बस त्यांना काही कळत नसतं, पण कार्टून चालू आहे, मेंदू रिवॉर्ड देत राहतो. अजून बघ, अजून बघ, अजून बघ. हॅपी हॉर्मोन्स त्यांचे रिलीज होत असतात आणि त्या हॅपी हॉर्मोन्सचा फायदा घेऊन आपण गुपचूप त्यांच्या तोंडात चमचा टाकून देतो, खिचडीचा याचा जे काय असेल ते वगैरे. म्हणजे रिवॉर्ड करत असतं ते तुम्हाला. याचं सगळं काम म्हणूनच आपल्याला एखाद्या गोष्टीचा आनंद होतो ना, की ती गोष्ट आवडली, ती तुला एखादी गोष्ट आवडली, मग मेंदू म्हणेल तुला आवडते ना, मग अजून कर, आवडते ना, मग अजून कर. विशेष सायकल असते. ठीक आहे. किंवा जी गोष्ट आपण रिपीट करतो ती गोष्टीचं तुम्हाला डोपामाइन, म्हणजे आता जसं आता तुम्हाला आता काही दिवसांनी लेक्चर आवडायला लागेल, तर तुम्ही बाय डिफॉल्ट तुमचे कामं मला रिमाइंडर द्यायची, पण आता माझ्या सवय असते की मी सुरुवातीला 1-2 आठवडे रिमाइंडर देतो, नंतर तुम्हाला शेड्यूल पाठवून जातो, सगळं पाठवून जातो. तुम्हाला पण आवडायला लागलेलं असतं. मेंदूला सवय लागलेली असते. मग मेंदूचं एक तर आपलं हिपोकॅम्पस डेव्हलप झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिवॉर्डिंग. तुमचं आता डोपामाइन आवडतं, नवीन काही शिकायला मिळणार, तुम्ही बरोबर येऊन बसणार, वेळेशी अलार्म द्यायची गरज पडणार नाही. तर डोपामाइन्स मिळत असतं, त्याला रिवॉर्डिंग हॉर्मोन्स मिळतात. तर आता मी काय होतो की चालल्याने आपल्याला आनंद का मिळतो किंवा चालल्याने आपल्याला हॅपी हॉर्मोन्स का रिलीज होतो. ठीक आहे. तर परत चालणं मनुष्याने कशासाठी सुरुवात केली? खाण्यासाठी, बरोबर, अन्न शोधण्यासाठी. मनुष्यासाठी अन्न शोधणं इतकं महत्वाचं होतं की जसं त्याला अन्न नवीन नवीन मिळत गेलं खुश होत गेला. एखादी इमॅजिन करा, तुम्हाला 3 दिवसापासून अन्नच मिळालं नाही, अन्न मिळालं नाही, 4थ्या दिवशी अन्न मिळेल, काही मिळू द्या, कारल्याची भाजी का मिळू ना, खुश होके खा लेंगे. ते तुमच्यासाठी रिवॉर्ड आहे. मनुष्यासाठी प्रत्येक वेळेला नवीन अन्न मिळणं रिवॉर्ड होता. त्याच्यासाठी एक नवीन गोष्ट मिळत होती, त्याच्यासाठी रिवॉर्डिंग, त्याच्यासाठी मेंदू बाय डिफॉल्ट चालायला अजून प्रमोट करत गेला की तू
आता 101 वेळेला तुला समजा सफरचंद मिळालं जे आजपर्यंत मिळत नव्हतं, मेंदू खुश झाला, मनुष्य खुश झाला, अरे बापरे सफरचंद मिळालं. आता मेंदूने अजून रिवॉर्ड केलं की तू और थोडी हिम्मत ले, 102 पे पोच, कदाचित नया फल मिल जाएगा. प्रत्येक वेळेला रिवॉर्ड करत गेला, प्रत्येक वेळेला वेगवेगळे जसं जसं चॅलेंजेस वाढत गेले रिवॉर्ड करत गेला, सो दॅट तो 101 वर 102 पोहोचेल, 102 वरून 103 पोहोचेल, 103 वरून 104, जेणेकरून तो त्याच्या जे बॅरियर्स आहे ते सोडू शकेल. मेंदू प्रमोट करतो. एखादी गोष्ट आपल्याला खायला डोपामाइन का रिलीज होतो, तो प्रमोट करतो. आणि कोर्टिसॉल का करतो, तो तुम्हाला डिप्रोमेट करत असतो. आपल्याला टेन्शन काय येतं, एखाद्या व्यक्तीसोबत बोलल्यावर आपल्याला चिडचिड होते आणि आपल्याला वाटतं नको बोलायचं, राम राम दूर दूर करून निघून यावं. का? कारण तुमच्या सगळं कोर्टिसॉल रिलीज होतो. तो म्हणतो नको करू, तो तुम्हाला डिप्रोमोट करतोय. आणि एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला एखाद्या व्यक्तीचं खूप बोलावं असं वाटतं, कारण मेंदू तुम्हाला प्रमोट करतोय. तुमच्या शरीरात डोपामाइन, ठीक आहे और अच्छे से बात कर ले, तुम्हारी एन्झायटी कम हो जाएगी, चांगलं वाटतंय, माझं मन मोकळं होतंय, अजून बोलू का? कारण मेंदू डोपामाइन रिलीज करतो, प्रमोट करत असतो. तर मनुष्याने बेसिकली काय केलं की चालायसाठी मेंदू प्रमोट करत होता, कारण मेंदूची खुराक तर ती होती जसं ज्योतिताईंनी सांगितलं, पण ती काळाची गरज पण होती की जर त्याने प्रमोट केलं नसतं तर 101व्या लेअरवर पण तर अन्न लिमिटेड होतं ना, कधीतरी तिकडे पुढे जाऊन संपून जाणार आहे. मग त्याला 102 जाणं काळाची गरजच होती. 102 पण कधी कधी संपेल, मग 103 वर जाईल. तर रिवॉर्ड द्यायसाठी आपल्या शरीरात सेरोटोनिन वगैरे हे सगळे जे डोपामाइन तुम्ही हार्मोन्स सांगितले हे रिलीज होतात. म्हणून आपण जेव्हा जेव्हा चालायला जातो तेव्हा आपलं कोर्टिसॉल डाऊन होतो आणि हॅपी हार्मोन्स इन्क्रीज होतात. नक्की त्याचं कारण मेंदूचं वेगळं आहे. मेंदूला असं वाटतं की हा परत अन्न शोधायला जातोय, अन्न खायला जातोय, म्हणून हे हॅपी हार्मोन्स. म्हणून तुम्ही नेचरमध्ये पण नका जाऊ. आता खूप वेळेला समजा आता तुम्हाला माझे लेक्चर खूप डोक्याच्या वरतून गेलं, आता बापरे दादाने काय सांगितलं, माझं डोकंच दुखायला लागलं. नका नेचरमध्ये जाऊ. तुम्ही आता बेडरूम मध्ये ऐकले, हॉलमध्ये जाऊन एक चक्कर मारून आणि परत रूम वरती बसा, थोडं शांतता वाटेल, रिलॅक्स होऊन जाल. नेचरमध्ये अजून गेले पण नाही, सगळे दरवाजा खिडक्या पण पावसाच्या बंद करून घेतले आता, किडे येतात वगैरे येतात म्हणून. कुठे नेचरमध्ये गेलो, पण जस्ट तुम्ही 8-10 पावलं चालले, हॉलमधून परत बॅक टू बेडरूम आले, फ्रेश वाटायला लागलं. कारण हॅपी हार्मोन्स रिलीज झाले. हॅपी हार्मोन्स का रिलीज झाले? कारण मेंदूला रिवॉर्ड्स मिळाला. रिवॉर्ड कारण हा परत अन्नाचे सूत्र. जे विचार करा किती इंटरकनेक्टेड आहे मेंदू, अन्न आणि चालणं. आपल्याला काम कशावर करायचंय? आपल्याला काम आपल्या लेप्टिन आणि ग्रेलिन वरती करायचं. वारंवार भूक लागते, खूप खातोय, आपलं पोट तृप्त होत नाही, मन तृप्त होत नाही, हे केव्हा होईल? जेव्हा आपण चालू, जेव्हा आपण आपल्या हिपोकॅम्पस वरती काम करू. एवढी सगळी स्टोरी मला तुम्हाला का सांगावं लागली की सगळं आहेच. अगेन मी ते नाही म्हणत मसल बोन वगैरे सगळं आहे, ऑब्व्हियसली ते आहे, पण आपण इथे फॅट्स बद्दल बोलत आहोत कारण आपल्याला लेप्टिन आणि ग्रेलिन वरती काम करायचं. तर तुम्ही वर्कशॉपमध्ये मी तुम्हाला नेहमी म्हणतो, तुम्हाला प्रत्येक क्षणाला पस्ताव होणार आहे की अरे लेप्टिन ग्रेलिन म्हणजे दादा काहीतरी खूप वेगळं करून घेणार आहे. पण जसं मी वर्कशॉपमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला इतक्या सोप्या सोप्या गोष्टी सांगेल की ते तुम्ही एव्हरीडे लाईफ मध्ये करू शकता. तर काय चालायचे, लेप्टिन आणि ग्रेलिन वरती कंट्रोल कसा करायचा आहे? वॉकिंग करून. वॉकिंग केल्याने बाय डिफॉल्ट आपला हिपोकॅम्पस डेव्हलप होईल. हिपोकॅम्पस डेव्हलप झाला म्हणजे लेप्टिन आणि ग्रेलिन वरती काम होईल. बाय डिफॉल्ट इन्सुलिन वरती पण काम होईल. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट होईल, ते मी आता इथपर्यंत क्लिअर. त्याचे डोपामाइन रिवार्ड होत गेले. जसं मी हे लाल खूण ऐकलेली, एरिया लिमिटेड होता, मनुष्याला त्या एरियाच्या बाहेर पडायला लागले, म्हणून हे त्याचं अन्न दिमागची खुराक झाली. तर चालल्याने काय होतं, हे रिसर्च पेपरचे मी काही फोटोग्राफ केलेले, तुम्हाला पाहिजे असेल तर पाठवून देईल. तर आता जी निळी लाईन आहे ना, हे एक ग्रुप होता, 2 ग्रुप होते. सायंटिस्ट नेहमी ग्रुप्स करतात आणि ग्रुप्स मध्ये स्टडी करतात. एक ग्रुप होता जो चालत होता आणि एक ग्रुप बिचारा तसा बसला होता, म्हणजे त्याचे नियम, त्याचे एव्हरीडे काम चालू होते. आता ही जी निळी लाईन आहे ना, निळी, ही चालणाऱ्या लोकांची, आणि जी लाल लाईन आहे ती बिचारे तसे बसले होते, ते म्हणजे नॉर्मल घरातली कामं चालू. तर त्यांचं जी लाल लाईन वाले मनुष्य, त्यांचे हिपोकॅम्पस हे जसं सांगितलं तसं वर्षाला 1% घसरतच होतं. पण जे चालत होते त्यांची काय गंमत झाली की त्यांचं हिपोकॅम्पस हे कमी व्हायच्या ऐवजी 2% वाढत गेलं. म्हणजे जो आपला मेंदू श्रिंक होतोय, तो तर श्रिंक तर होतच नाही, त्याला तर आपण थांबवलं, जो काळानुसार थांबवणार आहे, पण तो ऍट द सेम टाइम 2% वाढायला लागला. म्हणजे जो अल्झायमरचा त्रास तुम्हाला आता वयाच्या 60व्या वर्षी होणार आहे, तो आता 17व्या वर्षी पोहोचून जाईल. होणार हे तर होणार हे, ते तर लिहिले आपल्या नशिबात, तर ते होणारच आहे. फक्त आपण ते पुढे ढकलू शकतो. डायबिटीस व्हायच्या तर होणारच आहे, कारण जीन्स मध्ये आहे, आपल्या एन्व्हायरमेंट तसं ते. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे ढकलतात. मी नेहमी सांगतो, स्वामी विवेकानंद जे सगळे मोठे झाले वगैरे, ते रामदेव बाबा, ते पण कधीतरी बुड्ढे होणारच आहे, आणि निसर्गाचा नियम आहे. फक्त ते काय करताय, जे आपण 50व्या वर्षी बुड्ढे होत आहे, ते 65-70व्या वर्षी बुड्ढे होतील. तेवढंच ते करू शकतात. सेम आपल्याला. तर चालल्याने काय होतं, हिपोकॅम्पस हा 2% वाढायला लागतो आपला. मग 2% वाढल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितलं, लेप्टिन, ग्रेलिन, इन्सुलिन, यादास रहना, गोष्टी लक्षात ठेवणं, मॅपिंग ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्ट्रॉंग होतात.
आणि मेंदूची कॅपॅसिटी वाढते. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना घरात बाय डिफॉल्ट जेनेटिकली घरात अल्झायमरचा त्रास असेल, डिमेन्शियाचा त्रास असेल, त्यांनी तर चाललंच पाहिजे. आतापासून चालणं सुरू करून द्या. मुलांचं असेल तर लहान मुलांना आजपासूनच, कारण जेनेटिकली या गोष्टी पास ऑन होणारच आहे. तो उसका एक ही खुराक है वो मतलब चलाओ. बाकी जे न्यूरोसर्जन सॉरी न्यूरोफिजिशियन वगैरे करेल त्या गोष्टी वेगळ्या, पण चालणं खूप महत्वाचं आहे. तर रिसर्च काय म्हणतो की तुमचं जसं तुम्ही चालायला लागतात तसं तुमचं 2% हे वाढायला लागतं. 1% कमी होतं ते तर 0 वरती येते आणि 0च्या पुढे 2% जातं. म्हणजे तुम्ही दर वर्षाला 2 वर्षांनी यंगर होताय. जो मनुष्य चालत नाही तो दर वर्षाला 1-1 वर्षाने ओल्डर होतोय. बरोबर, आपलं 1-1 वर्ष पास ऑन होतो, आपण हॅपी बर्थडे करतो. पण जो आता चालतो की प्रत्येक वर्षी 2 वर्षाने मागे येतोय, रिव्हर्स होतोय उलट. तो 2 वर्ष त्याचे एक्स्ट्रा वर्ष आपल्या अक्युम्युलेट करून राहिलेला आहे. इतकी पॉवर फक्त चालायने. आता विसरून जा सगळं कालचे आपण ऑक्सिजन, सूर्यनमस्कार, झुंबा, डान्स वगैरे. फक्त चालल्याने बघा आपलं आयुष्य किती ड्रास्टिकली वाढतं आणि किती गोष्टी इम्प्रूव्ह होतात. फक्त आणि फक्त हिपोकॅम्पस दादामुळे. एवढी पॉवर ह्या 2 महिन्यांमध्ये. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर? पुढे जायचं? ठीक आहे, चल. ओके. त्याच्या व्यतिरिक्त इन्सुलिन रेजिस्टन्स, चालल्याने इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होतं. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे, कारण त्याच्याने पॅन्क्रियास परत आता इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते. रेजिस्टन्स कमी होणं म्हणजे सेन्सिटिव्हिटी वाढणे. इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कशी वाढेल चालल्याने? कारण नवीन नवीन अन्न मिळत गेलं. अन्न मिळवायचे म्हणजे नवीन नवीन अन्न पचवायचे पण आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं सेल्स की चाबी है, कुलूप की चाबी है. इन्सुलिन चाबी उघडते आणि तुम्ही जे काही खातात आपलं ग्लुकोज ते सेल्स पर्यंत पोहोचतं आणि ते पचवलं जातं, म्हणजे एनर्जीमध्ये रूपांतर होतं. तर हे सगळं एनर्जीमध्ये रूपांतर व्हायसाठी पहिले त्याला तो खुलना चाहिए ना, म्हणजे आपलं इन्सुलिनेट काम करायला लागतं. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना डायबिटीस आहे किंवा जे प्री डायबिटीस मध्ये आहे किंवा ज्यांना घरी डायबिटीस ट्रीट त्यांनी चाललंच पाहिजे. हे जे सगळे सांगितलं 2%, 1% जर जे तरी तुम्हाला लक्षात ठेवायचे नसेल तरी ऍक्च्युली तुमच्या इन्सुलिनसाठी तुम्ही चाललं पाहिजे. त्याचं कारण सांगतो. आता त्याच्यानंतर म्हणजे ज्यांना पीसीओडी आहे किंवा इस्ट्रोजनचा फार त्रास होतो, म्हणजे मेनोपॉजचा फार त्रास होतो, त्यांच्यासाठी चालणं खूप महत्वाचं आहे. कारण जर तुमच्याकडे इन्सुलिन रेजिस्टन्स असेल तर तुमच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन वाढेल. टेस्टोस्टेरॉन काय असतं? हॉर्मोन. कोणतं हॉर्मोन्स असतं? मेल मेल हॉर्मोन. मेल हॉर्मोन्स म्हणजे मेल फिमेल म्हणण्यापेक्षा जे पुरुषांना जे आवश्यक असतं त्यांच्या स्पर्म्स साठी ते टेस्टोस्टेरॉन काम करतं आणि महिलांसाठी त्यांचे एक्स डेव्हलप व्हायसाठी इस्ट्रोजन काम करते. पण काय होतं जर इन्सुलिन रेजिस्टन्स झालं, एक खूप मोठी स्टडी होती, मस्त स्टडी होती, मी त्याच्यामध्ये बोलत नाही, पण सायंटिस्टला खूप वर्ष जो 40 ते 45 वर्ष सायंटिस्ट एका कोड्यात होते की पहिले इन्सुलिन रेजिस्टन्स होतं की पहिले टेस्टोस्टेरॉन शरीरात वाढतं. याच्यावरती सायंटिस्ट लोकांनी 45 वर्ष आयुष्यातली घालवली, म्हणजे 45 वर्ष आपण आपल्या लाईफ टाइम घालवलं. त्याच्याबद्दल मी कधी बोलेल, पण सांगायचा अर्थ की मग त्याचा कन्क्लुजन असं निघाला की इन्सुलिन रेजिस्टन्स पहिले होतं आणि इन्सुलिन रेजिस्टन्स जसं तुमचं व्हायला लागतं तसं तसं तुमच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढायला लागतं आणि टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढलं म्हणजे तुम्हाला पीसीओडी होईल किंवा इस्ट्रोजन कुठेतरी कमी होईल, या सगळ्या गोष्टी होतील. म्हणजे सांगायचा अर्थ हे की जर तुम्ही चालले तर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढेल. इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढली म्हणजे तुमची बाय डिफॉल्ट पीसीओडी वगैरे या सगळ्या गोष्टी पण नॉर्मल होतील. विचार करा किती पॉवर आहे याच्यामध्ये. इधर तक क्लिअर? सगळं समजतंय? चलो आगे जाते. इन्सुलिन पीसीओडी झालं आणि कोर्टिसॉल पण. कोर्टिसॉलचं तुम्ही ऑलरेडी सांगितलं की हॅपी हॉर्मोन डोपामाइन सेरोटोनिन रिलीज होतं, त्याच्यामुळे कोर्टिसॉल हे खाली जातं. म्हणजे सॅड हॉर्मोन्स नीचे भेटताय, हॅपी हॉर्मोन्स ऊपर उठताय. त्याची मागची पण मी तुम्हाला विज्ञान, स्टोरी, हिस्ट्री, जॉग्राफी जे काय ते सगळं सांगितलं. ठीक आहे. मग आता हा सगळा प्रश्न आला. मग आता पुढे एक प्रश्न की ठीक आहे का चालावं एवढं सगळं सांगितलं, मग आता चालायचं कसं? आता आम्ही जे चालतोय ते बरोबर आहे का? मध्ये मध्ये हे सगळं आपण आता सगळ्यांच्या हातावर आजकाल काउंटर पण आलेले, स्टेप काउंटर म्हणजे स्टेप काउंटर वगैरे. तर मग 10,000 स्टेप चलना ही चाहिए, इतने स्टेप चलना ही चाहिए, हे हा सगळा 10,000 आकडा ऐकला एक्सेल वगैरे. तर हा 10,000 आकडा कुठून आला? 10,000 ही क्यों? 9,999 क्यों? किंवा 10,001 क्यों नाही? असं काय होतं 10,000वर? म्हणजे 10,000 इथून सुरुवात करूया. पहिले 10,000 हा आकडा ऐकलाय की 10,000 स्टेप्स चलने हैं. हा आकडा ऐकलाय? नसेल ऐकला तर मग प्रश्न विचारून फायदाच नाही. हा ऐकलाय? ऐकलंय. मग आता पुढचा प्रश्न की मग कुठून आला?
सायंटिस्टनी स्टडी केलं असेल काहीतरी. ओके, मग काय होत असेल स्टडी करून? स्टडी तर ऑब्व्हियसली सगळ्या गोष्टींचा स्टडी केलं, मग काय होत असेल 10,000वर स्पेसिफिक? नाही माहिती. ठीक आहे, बताऊ मैं. येस. 10,000ने काहीच नाही होत. 10,000 हे कम्प्लीट मार्केटिंग गिमिक होतं. कम्प्लीट मार्केटिंग गिमिक होतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी उदाहरण देतो. ते कसं मार्केटिंग गिमिक वगैरे ते पण सांगतो. आपले आई वडील, त्यांना माहित होतं का दिवसातून किती लिटर पाणी प्यायला पाहिजे? 3 लिटर, 4 लिटर, 5 लिटर हे माहित होतं का? ते बिचारे जेव्हा तहानायचे तेव्हा तहानायचे, जेव्हा प्यायचे तेव्हा प्यायचे. जेवणाबद्दल तर मी बोलत नाही, बेसिक पाण्याबद्दल बोलतो. पण आता मागच्या कोविड नंतर वगैरे प्रत्येकांना सांगितलं, इतकं बिंबवलं गेलं की 3 लिटर पाणी पिणार, 4 लिटर पाणी पिणार, 3 लिटर पिणार, 4 लिटर पिणार. मग हळूहळू 3 लिटर, 4 लिटर नंतर ज्या ज्या काही जिमला जात असतील कदाचित त्यांना माहित असेल, प्रत्येकाच्या हातात बाटल्या आल्या ज्याच्यावर खुणा असतात. मॉर्निंग सूर्यापर्यंत इतकं पाणी पिलं पाहिजे, आफ्टरनून एवढं पाणी पिलं पाहिजे, नाईट एवढं. हे सगळे बॉटल्स वगैरे हे सगळं कम्प्लीट अख्खं मार्केट उभं राहिलं. अपार्ट बाटली बिटली छोटं मार्केट आहे. भारतातला मनुष्य पाणी कुठून पितो? नळाचं. नळातून. नळातलं पाणी कुठून येतं? नदी, टँक मध्ये. तलाव. नदी तलाव. ठीक आहे. नदी तलावातलं पाणी मिळायसाठी म्हणजे जे काय आपण वर्षातलं पाणी पितो त्याच्यासाठी सरकारला किती पाणीपट्टी भरतो? किती भरतो? आपण सगळे घरपट्टी पाणीपट्टी भरतो हो, किंवा जे सोसायटीमध्ये राहतात ते सोसायटीला मेंटेनन्स फी भरतात. किती भरतो? न गण्य. साधारण 150-200 दरमहा. न गण्य. नाही, न गण्य. चांगले हजारांनी जातात. न गण्य म्हणजे वर्षात जर मी म्हणतो तर वर्षात जर बघितलं तर प्यायसाठी तर ते न गण्याचे किती. ठीक आहे. पण हेच जर युरोपमध्ये ज्या ज्या काही गेले असतील, युरोपमध्ये गेले असतील, खास करून स्कॅन्डिनेव्हियन कंट्री मधून गेले असतील, ते लोक पाणी कोणतं पितात? कुठलं पितात ते पाणी? ते पण नद्या याच्यातच पितात, तलावातलं वगैरे. पण त्यांना आपल्यासारखं असं म्युन्सिपाल्टीतून वगैरे, ऑब्व्हियसली म्युन्सिपाल्टीतून पण नाही जास्त, पण त्यांना टॅक्स जास्ती भरावा लागतो. किंवा त्यांच्या इकडे आपण जसं बिस्लरी वगैरे पितो ना, तसं सगळ्या त्यांचं कमर्शियलायझेशन असतं. म्हणजे त्यांना पाणी विकत घेऊन प्यावं लागतं. आपण पण विकत घेऊन पितो, पण आपण ते खूप सबसिडाईज आहे. सरकारला आपण पाणीपट्टी भरतो, पण निग्लिजिबल, 0 रुपीज पकडून चला, फुकटच भेटतं आपल्याला पाणी. पण हे युरोपमध्ये तसं असतं का? नाही. त्यांना पाणी विकत घेऊन प्यावं लागतं. म्हणजे जसं आपण चिप्स, कुरकुरे, फळं विकत घेऊन खातो ना, तसं त्यांना पाणी विकत घेऊन प्यावं लागतं. मग धंदा कब बनेगा? जब तुम ज्यादा पाणी पिओगे तब धंदा बनेगा. चिप्स कुरकुरे जास्ती खाल तेव्हा चिप्सचा धंदा बनेल. पिझ्झा बर्गर जास्ती खाल तेव्हा मग असं खाल की पिझ्झा किती टेस्टी आहे, बर्गर किती टेस्टी आहे, ह्या गोष्टी किती टेस्टी आहे, सगळ्या गोष्टी. म्हणून तसं मार्केट. तुम्ही पाणी जास्ती प्याल तेव्हा लोक पाणी जास्ती विकत घेतील आणि तेव्हा पाणीवाल्या कंपन्यांचा धंदा बनेल, सरकारचा धंदा बनेल. तर हा कम्प्लीट प्युअर पाणी आपण जे म्हणतो 3-4 लिटर, हे मी वॉकिंग वरून पाण्यावरती आलो, थोडा टॉपिक डायव्हर्ट केला पण माहिती पाहिजे म्हणून. तर हे सगळे टोटली मार्केटिंग कॅम्पेन असतात. विचार करा ना, आपल्या आई वडिलांना कुठे माहित होतं 3-4 किंवा 10,000 स्टेप्स वगैरे? मुळात ते त्याच्यापेक्षा जास्ती चालून जायचे रोज. तेव्हा गाड्या घोड्या पण नव्हत्या. ते कुठे दररोज येऊन मोजत बसायचे? ते तर हे पण नव्हतं त्यांच्याकडे. मग हा 10,000 आकडा आला होता. एक माझ्या चायना की जपान होतं, मला आठवत नाही, मी लिहिलं असेल. तर तेव्हा तिकडे ऑलिम्पिक्स होतं. ऑलिम्पिक्स वरती हा इथे मी लिहिलेलं आहे. तर ऑलिम्पिक 1964 ऑलिम्पिक्स होतं आणि तेव्हा पिडोमीटर नावाची कंपनी होती. त्या पिडोमीटरने रिसेंट स्टेप्स काउंट करायची तंत्रज्ञान शोधलं होतं 1964. दादा टोकियो ऑलिम्पिक. टोकियो ऑलिम्पिक, व्हेरी गुड. टोकियो ऑलिम्पिक 1964. मी तेच म्हटलं, जापान की चायना मला आठवत नाही. तर तेव्हा जस्ट ती इन्वेंशन आलं होतं की अभी आप आपके स्टेप्स गिनना चलो. पर स्टेप मशीन तो कोई खरीदना चाहिए ना, मशीन खरीदेंगे जब लोग चलेंगे तो खरीदेंगे. फिर कितना चलना चाहिए? 10,000 चलना चाहिए. आणि आपण वेड्यासारखं 10,000 आतापर्यंत करत आलो. बरं, 10,000 करायला काही वाईटपणा नाही. ऑब्व्हियसली परत आपण तेच म्हटलं की चाललं तर चांगलंच आहे आपल्यासाठी. पण प्रॉब्लेम काय, 10,000च्या ऐवजी कधी चुकून मागून 8-9 हजार झालं, 1-2 हजार आपण फेल केलं, तर त्याचं इतकं टेन्शन घेऊन घेतो की माझा 10,000 आकडा कम्प्लीट नाही झाला, आज तर मी चॅलेंज फेल झाले. मग ते वॉकिंग तर गेलं सगळं पाण्यात आणि कोर्टिसॉल वेगळं वाढवून घेतलं टेन्शनने की माझा 10,000 आकडा पूर्ण नाही झाला. म्हणजे सांगायचा अर्थ की याला काही तथ्य नाही, 10,000ला चालणं महत्वाचं आहे. मग किती चालावं, काय चालावं ते जरा बघूया. ठीक आहे. पहिले मला हा तुमचा एक अँगल काढणं महत्वाचं होतं. तर अगेन त्याच्यासाठी काही रिसर्च झालेले, किती चालायला पाहिजे, काय चालायला पाहिजे. तर रिसर्च काय म्हणतो, तुम्ही ही जी लाल लाईन आहे ते बघू शकतात. तर जो एक 7,500 स्टेप्स नंतर तुमचा ग्राफ न्यूट्रल होऊन जातो. दिस इज इरिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर. तुमच्या जेंडरनुसार, तुमच्या सगळ्यानुसार, पुरुष असो की व्यक्ती असो, किती वय असो, तुमच्या जर 7,500च्या पुढे जर तुम्ही चालले तर बाय डिफॉल्ट तुम्ही कितीही चाला, तेवढाच शरीराला
बेनिफिट मिळणार. मग तुम्ही 10,000 झाला, 11,000, 12,000 झाला किंवा 7,500, फक्त 19-20चा फरक असतो. म्हणजे जे 7,500च्या काहीतरी समजा 500-600 कॅलरी खर्च होतील, तर जो 11,000 चालला त्याचे फक्त 8,000 म्हणजे 400-500. म्हणजे इन टर्म्स ऑफ कॅलरी म्हणतो तसं इन टर्म्स ऑफ सगळं ते एवढा फरक पडत नाही. 7.5 इज द थ्रेशोल्ड, 7.5 किंवा 7.25 वगैरे. तर हे तर ग्राफ म्हणतो. तर किती चालायला पाहिजे? 7,500 स्टेप्स मिनिमम चालला पाहिजे. ठीक आहे, इधर तक क्लिअर? ठीक आहे, आता आपण कसं चालायचं त्याच्यावरती येतो. हळू चालायचं महत्व समजून घेतलं. सगळ्यांना समजतं ना? सोप्या भाषेत सांगतो. कुठे विज्ञान पण आहे, कुठे इतिहास पण आहे, कुठे भूगोल पण आहे, कुठे जनरल नॉलेज पण आहे, माहिती पाहिजे. ठीक आहे, चलो. तर हा आकडा आठवतोय, हा नंबर आठवतोय. हा नंबर काय आहे नंबर? सेकंड रिएक्शन मधलं. थर्ड डिकॉम्पोजिशन. कोणती सेकंड रिएक्शन? ज्याच्यात आपण ऑक्सिजन Fat. फॅट बर्न करण्याचं प्रोसिजर होते. व्हेरी गुड. CO2. ज्याच्यामध्ये आपण फॅटचं युटिलाइज करतो. ऑक्सिजन तर फर्स्ट रिएक्शन मध्ये पण वापरत होतो, पण त्याच्यात ग्लुकोज सोबत वापरत होतो, अन्नासोबत वापरत होतो. सेकंड मध्ये आपण फॅटचा वापर केला. पहिल्या रिएक्शन मध्ये किती एटीपी होते? 32. 32. बरोबर, 30 ते 35 एटीपी होते. बरोबर, ठीक आहे. आणि दुसऱ्या रिएक्शन मध्ये 105 ते 106 एटीपी होते. मग याचा अर्थ आपण काय समजला होता उलट जेव्हा रिएक्शन बघितली होती तेव्हा? ती जी शक्ती आपल्याकडे म्हणजे जे एटीपी आपल्याला मिळतात त्याला परत कन्व्हर्जन होऊ नये म्हणून यू हॅव टू युटिलाइज देम. सो यू हॅव टू डू समथिंग. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. तर आता मी हा आकडा परत तुम्हाला म्हटलं, तुम्ही जे काही शिकाल ना हे सगळ्या प्रत्येक लेक्चरला इंटरकनेक्ट करेल. म्हणून सगळे भले पाठांतर करू नका, पण लक्षात राहायला पाहिजे, कन्सेप्ट तरी लक्षात राहायला पाहिजे. तर आता 106, कारण आपल्या अल्टिमेटम काय की आपल्याला जास्ती एनर्जी हवी आहे आणि जास्ती फॅट्स बर्न करायचे. जास्ती फॅट्स बर्न करायसाठी आपल्याला जास्ती ऑक्सिजन घ्यावा लागेल, तेव्हा जास्ती फॅट्स बर्न होईल. बरोबर, पण जास्ती फॅट्स बर्न झाल्यावर जास्ती एनर्जी रिलीज होईल किंवा व्हायस वर्सा. जर जास्ती एनर्जी रिलीज झाली तर बाय डिफॉल्ट ती जास्ती फॅट्स बर्न करायला लागेल, कारण जास्ती ऑक्सिजन आपण ओढायला लागू. सगळं रिव्हर्सिबल आहे. ठीक आहे, मग आता नुसतं चालल्याने जास्ती एनर्जी रिलीज होणार आहे का? नुसतं जसं आपण चलो ते हेल्थ आहे ते तर नॉर्मलच चालणं ना. तर मला हा 106 एटीपी टच करायसाठी काहीतरी वेगळं चालायला हवं. वेगळं म्हणजे काही रॉकेट सायन्स नव्हे, पण चालायच्या मेथड्स असतात. तर ते 106 आकडा, कारण ऍट द एंड ऑफ द डे आपला अल्टिमेटम काय, इथे का आलो आपण फॅट बर्न करायला. मग आता रिव्हर्स कसं जायचं, 106 एनर्जी प्रोड्यूस करून मग ऑक्सिजनला कसं वापरायचं आणि मग फॅट बर्न कसं करायचं, ते चालायची कशी मदत घ्यायची, आता ते आपण शिकतोय. ठीक आहे, रिव्हर्स येतोय. म्हणून काल मी तुम्हाला ते रिव्हर्स प्रोसेस शिकवली होती. तर बेसिकली आपल्याला 106 म्हणजे आता आपल्याला फॅट्स बर्न करायचं. तर ते फॅट चालायने कसं बंद करायचं ते जरा समजून घेऊया. तर सगळ्यात पहिली मेथड असते इंटरव्हल वॉकिंग. ठीक आहे, व्हॉट इज मीन बाय इंटरव्हल वॉकिंग? तर बेसिकली 3 मिनिट स्लो, 3 मिनिट फास्ट, किंवा जर तुम्ही 5 मिनिट चालत असाल तर 2.5 मिनिट स्लो, 2.5 मिनिट फास्ट. तर याच्याने काय होतं, बेसिक सायन्स समजून घ्या. तुम्ही आता नॉर्मल ऐकताय, खूप वेळा ऐकताय, ठीक आहे, असं नसतं. नॉर्मल ऐकताय, मी थोडं तरी बोर करायला लागलो ना, तर मेंदूसाठी त्याच्यासाठी सगळे वर्ड सेम व्हायला लागतील. चालू आहे याचं विज्ञान, दररोज विज्ञानचा पाढा चालू असतो, चालू हो द्या, चालू रेंदो, मी तो डुलक्या मारेन. आपला मेंदू डुलक्या मारायला लागतो. किंवा बेसिक आपण जेव्हा वॉकिंग करतो ना, तेव्हा वॉकिंग सेम स्पीडने करत असतो, तो मेंदू सिंक्रोनाइज होऊन जातो, आरामात चालायला लागतो. मेंदूला काही खास काम नाही करावं लागत, हृदयाला काही खास काम करायला नाही लागत. म्हणून कदाचित अचानक गाडी येते ना आपण अलर्ट होतो, पॉम जोरात वाजवतो, किंवा अचानक फटकन गाडी येते ना आपण अलर्ट होतो. खूप वेळेला असं होत असेल, आपण काही झोपेत नसतो, आपण काही विचारत नसतो, साहजिक चालतच असतो, पण आपण इतकं ऑटोनॉमस चालत असतो, आपण इतकं सिंक्रोनाइज की सेम स्पीड असते, दररोजचे लोक सेम असतात, दररोजच्या बिल्डिंगा सेम असतात, आजूबाजूच्या शिवाजी महाराजांचा पुतळा पण सेम असतो, दुकान पण सेम असतात, रस्ते तर सेमच असतात ना आपले सगळे, स्पीड पण सेम असते, घरी जाऊन पण तेच स्वयंपाक करायचा, लोक पण तेच पाहिजे, ऑफिस मधून पण तेच लोक सेम राहत आहे. मेंदू कम्प्लीट सिंक्रोनाइज झालेला असतो. मेंदूला माहिती असते की पुढच्या पावलावर खड्डा येणार आहे. बाय डिफॉल्ट तुम्हाला विचार करायची गरज नाही, मेंदू बरोबर 2 पावलं उचलून खड्डा बायपास करेल. मेंदूला माहिती 5 पावलाहून डावा टर्न घ्यायचा, मेंदू बरोबर डावा, मेंदूला इन्स्ट्रक्शन द्यायची गरज नाही पडणार. तर देअर इज समथिंग कॉल्ड अ सिंक्रोनायझेशन, और बॉडी जाते ऑटोमॅटिक प्रोसेसमध्ये जाते. तर ऑटोमॅटिक प्रोसेसमध्ये गेली तर मेंदूला काही कामच करायचं नाही, नॉट जस्ट मेंदू,
तुमच्या हृदयाला काम करायचं नाही, तुमच्या लंग्सला काम करायचं नाही, कशालाच नाही. तुमचं सगळं शरीर हे ऑटोमॅटिक मोडवरती गेलेलं आहे. मग एनर्जी लागणार आहे का तुम्हाला? नाही. अजिबात नाही. म्हणजे तुम्ही चाला नका चालू, फक्त त्याच्याने अन्न पचन होईल. जे काही मी सांगितलं 2% वाढेल वगैरे, पण त्याचा तुमच्या फॅट्स बर्न वरती काहीच फरक पडणार नाही. क्योंकि सब सेम आहे ना. पार्किंग वरती पण आपण मस्त बुटं बिटं घालून टॅव 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 चालतो. पार्किंगला पण सगळं सेमच आहे. स्पीड सगळी सेम आहे. आजूबाजूचे कधी एक काका रामराम करतात, दुसऱ्या काकू रामराम करतात, त्यांचं दुःख सांगतात. बाजूचे झाडं पण सेम आहे, सगळं सेम आहे, स्पीड पण सेम आहे. तर मेंदू इतका सिंक्रोनाइज झालेला असतो की तुमची 30-32 पण नाही, मी तर म्हणतो कमीच होती असेल, जी नॉर्मल पेक्षा कमी एनर्जी युटिलाइज होते. त्याच्यामुळे आपलं फॅट्स बर्न होत नाही. कारण आपल्याला आवश्यक असते एक्स्ट्रा एनर्जी. एक्स्ट्रा एनर्जी तर थोडा छोटी एनर्जी पण आपण वापरतो. तर मग याच्यासाठी रिसर्च पेपर काय म्हणतो, अगेन ही जी इंटरव्हल मेथड आहे हे जॅपनीज मेथड आहे. जपानने याच्यावर खूप रिसर्च केलेला, भयानक रिसर्च केलेला आहे. आणि मग ते काय म्हणतं की तुम्ही मेंदूला झोपूच नका देऊ, ऑटोमेटेड मध्ये जाऊच नका. पहिले 2 मिनिटं काहीतरी स्लो चाला, अचानक फास्ट चालायला लागा, मग अचानक परत स्पीड स्लो करून घ्या, मग अचानक थोडंसं तिरपं चालायला लागा. असं काहीतरी व्हेरिएशन्स करत राहा. सो दॅट तुमचा मेंदू जो आहे तो शांत नाही पड जाएगा. हृदय शांत नाही. स्लो चालायला लागले, हृदय शांत झाला, मेंदू स्लो शांत झालाय, अचानक फास्ट चालायला लागला म्हणजे अचानक हृदयाची पंपिंग वाढेल, रेस्पिरेशन वाढेल, लंग्स पण अचानक काम करायला लागेल, मेंदू पण अचानक काम करायला लागेल. मग आता अचानक सगळं फास्ट होतं. मग 2 मेंदू, समजा लेट्स से मी चालतोय, नॉर्मल चालतोय, 2 मिनिटं शांत चालतोय, माझी हृदयाची गती 70 चालू आहे. तर 2 मिनिटानंतर हृदय अडॉप्ट करून घेतो, ठीक आहे, मला कळालं हा 70 वरती चालतोय, 70 डाल नाही दो, मैं तो सो जातो, 70 चालू आहे. पण आपल्याला काय करायचं, अचानक फास्ट चालायला लागायचं. मग अरे हृदय उठून जाईल, 70 से 75 लेके जाणार. पण मग हृदय का हुशार आहे, 2 मिनिटं, अच्छा 75 पे चल रहा है ना, चलने दो. मला कळालं आता 75 वर, मग आपण फटकन स्लो करून टाकायचं, परत 70. म्हणजे हृदय, मेंदू, लंग्स यांना शांत बसूच द्यायचं नाही, जेणेकरून कम्प्लीट आपली एनर्जी युटिलायझेशन होईल आणि इकडे आपलं फॅट्स बनवेल. जबकी चालतं तेवढंच आहे, जेवढे तुम्ही तुमच्या जॉगिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक किंवा तुमच्या गच्चीवरती चालताय, चालणार तेवढ्याच फेऱ्या मारायच्या, पण व्हेरिएशन हे आणायचं. सो दॅट फॅट्स लवकर बर्न होतील. आणि कम्प्लीट सायन्स, विथ सायन्स, असं नाही की आपण काही रॉकेट सायन्स करतोय, त्याच्या मागचं गंमत किती सोपं आहे, किती गंमती देशील. चालत तर रोजच होतो. आता घरातल्या घरात पण नॉर्मल चालताना मध्ये स्लो चालायचं, मध्येच फास्ट चालायचं, किंवा त्यातल्या त्यात थोडं तिरकं चालायचं, कधी उलटं चालायचं, थोडं मेंदूला व्हेरिएशन, मेंदूला अडॉप्ट नाही होऊ द्यायचं कोणती पण सिच्युएशन. म्हणून मी आता पुढे जसं जप बद्दल बोलेल, नामजप बद्दल वगैरे, तेव्हा मी मुद्दामून तोंडी नामजप नाही करायला लावतो, मी लिहायला लावतो. ते पण डाव्या हाताने का लिहायला लावतो, कारण उजव्या हाताने मला माहितीये राम 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 लिहिलं तर मी डोळे बंद करून पण राम राम लिहू शकतो. काय डिफिकल्ट आहे मेंदूसाठी, काय होईल, फक्त ओळ इकडे तिकडे होईल, वरची ओळ खाली जाईल, खालची ओळ वरती जाईल, बाकी राम तर रामच लिहिलं जाणार आहे, कृष्ण तर नाही लिहिलं जाणार आहे, मेंदू झोपून नाही जाणार. मेंदू बाय डिफॉल्ट आपला इतका सिंक्रोनाइज झालाय की त्याला राम राम लिहायची सवय पडेल. तर हे सिंक्रोनायझेशन थांबायचे म्हणून आपल्याला इंटरव्हल वॉकिंग करायचं, त्याच्याने आपलं फॅट्स लवकर बनतील. मग ते कसं चालायचं की जेवढं तुम्ही चालत असाल, लेट्स से तुम्ही 10 मिनिटं चालत असाल तर 2 मिनिटं स्लो, 2 मिनिटं फास्ट, असे 3-4 सेट घ्या, व्हेरिएशन सुरू. सॉरी, अच्छा, हे रिसर्च पेपर उघडला, मी प्रूफ म्हणून टाकलं होतं, तर ते क्लिक झालं. ज्याला पाहिजे असेल ते मी पाठवतो. आपली एंटायर थिंग्स विल बी रिसर्च बेस वगैरे, तर ज्यांना पाहिजे असेल ते मागू शकतात. तर याचे 4-5 व्हेरिएशन करायचं. आणि फास्ट म्हणजे काय, अच्छा हा एक सांगायचं चल, व्हॉट इज मीन बाय फास्ट अँड व्हॉट इज मीन बाय स्लो. फास्टची व्याख्या काय आणि स्लोची व्याख्या काय. तर फास्टची व्याख्या अशी की जेव्हा मी फास्ट बोलते तेव्हा मी कोणाशी बोलू नाही शकणार, म्हणजे माझ्या तोंडातून शब्द नाही निघाले पाहिजे, दॅट इज फास्ट. कारण प्रत्येकाचं फास्ट वेगळं असू शकतं ना, ज्याची उंची जास्ती आहे त्याचे फास्ट कमी होऊ शकतं, आणि जो छोटा असतो तो तुरु तुरु चालतो, त्याचं फास्ट वेगळं असतं. ठीक आहे. तर फास्टची डेफिनेशन काय की जेव्हा मी फास्ट चालते तेव्हा माझ्या तोंडातून शब्द निघता कामा नये, म्हणजे मी निघू नाही शकणार, निघता कामा नये म्हणावे, निघू नाही शकणार, दॅट इज डेफिनेशन ऑफ फास्ट. आणि स्लो म्हणजे कसं, जे आपण झाडांची फुलं तोडायला जातो ना, मन लावून लावून विचार करून शोधतो वगैरे, दॅट इज स्लो. तेवढं स्लो. स्लो म्हणजे आपलं नॉर्मल चालणं नव्हे, एकदम स्लो, डेलिबरेटली स्लो करायचं, की थोडं फुलं झाडं बघत हे करत. कारण म्हणजे मेंदू विचार करतो की हा हे झाड आहे, हे फुलं आहे, मुद्दामून लोकांचे चष्मे पाहिजे, कोणत्या कलरचे कपडे घातले ते पाहिजे, कोण हाफ पॅन्ट घालून आले की फुल पॅन्ट ते वगैरे, की एंगेज ठेवायचं मेंदूला. जेवढे 2 मिनिटं स्लो चालले, मग परत फास्ट पाहिजे, परत स्लो व्हायचं. तर दिस इज कॉल्ड एज इंटरव्हल मेथड. ठीक आहे. तर दिस इज फास्ट अँड स्लोची डेफिनेशन. तर जसं मी सांगितलं की मेंदूला ऍक्लिमेटायझेशन नाही करायचं, त्यामध्ये स्टॉप ऍक्लिमेटायझेशन, ऑक्सिजनची इफिशियन्सी वाढते. ऑक्सिजनची इफिशियन्सी वाढते कारण सरळ एनर्जी चालू असते प्रत्येक ठिकाणी, फास्ट स्लो, हृदय कमी जास्त होत असतं, लंग्स कमी जास्त होत असतं, तर ऑक्सिजनची इफिशियन्सी वाढत असते आणि इकडे आपला फॅट्स बंद होत असतं, आणि बाय डिफॉल्ट ग्लुकोज इफिशियन्सी पण वाढते. ठीक आहे. दॅट वॉज अबाउट इंटरव्हल मेथड, दॅट वॉज फर्स्ट मेथड. सेकंड मेथड इज वेटेड वॉक. तर वेटेड वॉक याच्यामध्ये काय करायचं
की जे काही तुम्ही नॉर्मल चालता, लेट्स आता गेले तुमच्या गार्डन मध्ये चालायला, तर काहीतरी पाठीमागे आपलं थोडं वजन ठेवून, मग ती पाण्याची बॉटल असू द्या किंवा बॅग मध्ये थोडंसं 1-2 पुस्तकं असू द्या, तुमच्या शरीराच्या 1 किलो ते 10% बॉडी वेट एवढं वजन करून, खास करून ज्यांना मसल्स खूप वीक असतात किंवा ज्यांचं थोडं वय वाढलेलं आहे, ज्यांना काय म्हणतात त्यात, ज्यांचं कॅल्शियम कमी असतं, ज्यांचं व्हिटॅमिन डी कमी असतं, त्यांनी ह्या प्रकारचा वॉक केला पाहिजे. मी सगळ्यांचं बाय डिफॉल्ट नावाप्रमाणे लिहिलेलं आहे, मी तुम्हाला लिस्ट करणार आहे कोणती कोणतं वॉक करायला पाहिजे, पण आता फक्त स्टॅन्स समजून घेऊया. तर परत तुम्ही जे समजा दररोज अर्धा 1 किलोमीटर चालत असाल तर नुसतं चालायपेक्षा असं चालायचं किंवा इंटरव्हल वॉकिंग करायची. मग हळूहळू याची पेस वाढवत जायची. 1 किलो पासून चालू केला, आज 1 बाटलीपासून चालू केलं, उद्या 2 बाटलीपासून करायचं. मग पहिले 1 किलोमीटर चालत होता, आता 1500 मीटर चालायचे. पहिले पाठीवरती होता, आता पोटावरती बॅग घ्यायची. म्हणजे सगळे मसल्स एंगेज होते. याच्यामध्ये पण व्हेरिएशन आणत राहायचे, नाही शरीर ऍक्लिमेटाईज होऊन जाईल. म्हणून जिम मध्ये आपण नेहमी वेट वाढवत जातो ना, जेणेकरून मसल ऍक्लिमेटाईज नाही होणार. तर एव्हरीथिंग इज अबाउट ऍक्लिमेटायझेशन. लोड वाढवत जा आणि टाइम वाढवत जा किंवा डिस्टन्स वाढवत जा. दॅट इज डिस्टन्स वॉक. ठीक आहे. त्याच्याने ऑब्व्हियसली बोन डेन्सिटी जसं मी सांगितलं, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी वगैरे असेल तर, आणि मसल स्ट्रेंथ वगैरे वाढते. दोघांचे कम्प्लीट वेगवेगळे यूज केस आहे, पहिल्याचे आणि दुसरं. आता आयुर्वेद काय म्हणतात, हे सगळं आपण मॉडर्न सायन्स नुसार पाहिलं. थोडं आयुर्वेद मध्ये पण टच घालूया. तर आयुर्वेद बेसिकली चालायला, आयुर्वेद पहिले तर म्हणते की जे तुम्ही चालायला पाहिजे ते बेअरफूट चालायला पाहिजे, नंगे पैर चालना पाहिजे, जेणेकरून तुम्ही पृथ्वी तत्वावरती टच होतात. ऍक्युप्रेशर पॉईंट आपल्या प्रत्येक पायामध्ये 35, उद्या आपण सूर्यनमस्कारामध्ये ऍक्युप्रेशर पॉईंट वरती बोलणार आहे. ऍक्युप्रेशर पॉईंट्स होतात, पृथ्वी तत्वावरती होते, एनर्जी होते, मॅग्नेटिक फील्ड सोबत अलाईन होतात. मी थोडं फास्ट जातोय कारण आपला टाइम होत आलाय. आणि आयुर्वेद एक म्हणतं की तुम्ही नेहमी 8 या आकडामध्ये चाललं पाहिजे, 7 पावली चाललं पाहिजे किंवा 8 आकडा. तर व्हॉट इज मीन बाय 8 आकडा? जर तुम्ही तुमच्या गच्चीवरती आहात तर असं चालायचं, असं करून परत उलटं व्हायचं, परत असं चालायचं, 8 आकड्यामध्ये चालायचं. जसं आपण जेव्हा आपली ड्रायव्हिंगची टेस्ट होते तेव्हा आपल्याला ट्रॅफिक पोलीस चालवायला लावतो बघा, यू टर्न करून असं उलटं करून, तसं 8 मध्ये चालायचं. याचं पण वेगळं सायन्स असतं. अगेन मेंदू ऍक्लिमेटायझेशन मध्ये जात नाही, याच्याने कॉर्डिनेशन वाढतं आणि जे आपले कॉर्डिनेशन मसल असतात ते स्ट्रेंथन होतात. शतपावली चाललं पाहिजे आयुर्वेद म्हणतो. फक्त एक नियम आहे, आयुर्वेद असो की मॉडर्न सायन्स असो, पहिल्या दिवशी ओरिएंटेशनला कोणत्या तरी ताई म्हटल्या होत्या की मी रोज 5 किलोमीटर चालते, तर ते चुकीचं आहे. रोज 5 किलोमीटर नाही चाललं गेलं पाहिजे. प्रोव्हाइडेड जर तुम्ही ऍथलीट असाल, प्रोव्हाइडेड जर तुम्ही स्प्रिंट रनर असाल, प्रोव्हाइडेड जर तुम्ही काहीतरी स्पोर्ट्स मध्ये असाल, तर रोज 5 किलोमीटर चालायसाठी आपलं शरीर बनलंच नाहीये, नाही तर खूप एनर्जी युटिलाइज करून घेईल आणि जिथे आवश्यक एनर्जी तिथे लागणार नाही. दररोज किती चाललं पाहिजे? दररोज 3 ते 4, 2.5-3-4 किलोमीटर चाललं पाहिजे. त्यातले 1.5 किलोमीटर आपल्या घरातल्याच याच्यामध्येच ऑन अन ऍव्हरेज होऊन जातं. मी ऑन अन ऍव्हरेज सांगतो. आता ऑब्व्हियसली प्रत्येकाच्या घरानुसार डिपेंड आहे, पहिला माळा आहे, खालचा माळा आहे, हे सगळे कॅल्क्युलेशन येतात. तर रोज आपल्याला 4 ते 5 हजार पावलं चाललेच पाहिजे. त्यातले 2.5 ते 3 हजार पावलं हे तुमच्या घरातल्या घरात होतील. 2.5 ते 3 हजार पावलं हे तुम्हाला मुद्दामून बाल्कनी म्हणा, खाली म्हणा, टेरेस वरती म्हणा, जर गार्डन असेल गार्डन मध्ये, रस्ता असेल रस्त्यावरती, उरलेले 2.5 हजार पावलं तुम्हाला 3 हजार पावलं चालायचे आहे, प्रत्येकाला मेथड्स नुसार. आता प्रत्येकाचे तुमचे जे मेथड्स आहे ते मी ते नावानुसार सगळ्यांचे लिहिलंय, कोणत्या त्यांनी कसं चालायला पाहिजे. मागचे 4-5 दिवस मी तेच अभ्यास करत होतो. हे सगळे प्रत्येकाची मेथड आहे. मी तुम्हाला ही लिस्ट उद्या सकाळी देईल, आज रात्री नाही देणार, नाही तर तुम्ही झोपेत विचार करत बसाल कसं चालू, काय चालू वगैरे. ते उद्या सकाळी जशी रेकॉर्डिंग येईल, रेकॉर्डिंग सोबत ह्या येऊन जातील. प्रत्येकाच्या नावासमोर कोणत्या मेथड कोणत्या त्यांनी केलं हे तुमचं ऑलरेडी मी अभ्यास करून ठेवलेला, तुम्हाला त्याचं टेन्शन घ्यायचं नाहीये. बरोबर 9:58 झाले, 10 मिनिटाला 2 मिनिटं कमी आहे. असं बोलून माझे 2-5 शब्द संपवतो. मला असं आहे, वॉकिंग बद्दल खूप नवीन कळालं असेल, वेगळी दुनिया उघडली असेल. वॉकिंगला आपण किती लाईटली घेत होतो, जसं श्वासाला घ्यायचो तसंच वॉकिंगला पण लाईटली घ्यायचो. कुठेतरी काय ते जिम, काहीतरी एक्सरसाइज, काय ते योगा, काय ते डॉक्टर, इतकं सोपं आसन होतं वॉकिंग. नुसतं चालायचं होतं, बाहेर पण नव्हतं जायचं, घरातल्या घरात चालायचं होतं. त्याच्यात थोड्या काही ऍड ऑन करायच्या होत्या अँड दॅट वॉज अबाउट वॉकिंग. धन्यवाद. तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील विचारू शकतात. पहिले कसं वाटलं ते एका मिनिटात, म्हणजे प्रश्न विचारायला तर एका शब्दात ते सांगायचं आणि मग तुमचा प्रश्न विचारू शकतात. 4 ते 5 प्रश्न घेऊया. दादा, तुम्ही म्हटलं की आयुर्वेदानुसार 8च्या आकड्यामध्ये चालायचं, पण 8 किंवा 7 पावली किंवा बेअरफूट. हा नाही, पण आता 8च्या ह्याच्यानुसार जर आपण चाललो, बराच वेळ आलो, तर मेंदूला त्या चालण्याची सवय होऊन जाते. नाही होणार, मेंदूला याच्यासाठी नाही होणार, कारण जेव्हा तुम्ही 8 मध्ये चालाल तर तुम्ही बघा, तुम्ही घरातल्या घरात पण चालू तुम्हाला चक्कर यायला सुरुवात होतील. कारण 8 हा असा आकडा आहे
6 का नाही, 5 का नाही, 4 का नाही, 3 का नाही, हा 8 असा आकडा आहे की दोन तुम्हाला तुम्ही हे करता उजवा डोळा, डावा डोळा, उजवा हात डावा हात, उजवा पाय डावा पाय, उजवा मेंदू डावा मेंदू, उजवा डोळा, सगळं युटिलाइज होणार आहे. तर जेव्हा तुम्ही अच्छा. ह्या साईडने असाल तेव्हा तुमचा डावा बॉडी पार्ट एंगेज होतो. जेव्हा तुम्ही टर्न माराल तेव्हा उजवा बॉडी पार्ट एंगेज होतो. इकडे परत डावा होतोय. तर जेव्हा इकडे हा अक्लिमेटायझेशनला जातो तेव्हा इकडे हा ऍक्टिव्हेट होतो. जेव्हा इकडे अक्लिमेटायझेशनला जातो तेव्हा हा ऍक्टिव्हेट होतो. पॅरल ऍक्टिव्हेट, जसं स्लो फास्ट चालू आहे ना, तसं इकडे ऑन ऑफ चालू आहे. राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन. तर पॅरल अक्लिमेटायझेशन पण होतं आणि पॅरल ऍक्टिव्हेशन पण होतं. ऍक्टिव्हेशन अक्लिमेटायझेशन. एकदा चालून दाखवा ना 8 आकडा. आता मी बसल्या नाही चालून दाखवू शकत, पण इमॅजिन करा. मी तुम्हाला साधं सांगतो. उद्या तुम्ही दाखवा, गच्चीवरती आहात, सकाळी. गार्डन वरती आहात, सकाळी पण, कारण रूम वरती. मी तुम्हाला सांगतो ना, सोपं होईल. नथिंग इज डिफिकल्ट. मी तुम्हाला सांगतो. इमॅजिन करा ओपन आहात तुम्ही 8 पासून, म्हणजे अशी सुरुवात केली बरोबर. असा टर्न घ्यायचा आपला, असा टर्न घेत सरळ जायचं बरोबर 45 डिग्री वरती सरळ जायचं. ठीक आहे. जितकं मोठं जाल तितकं चांगलं, कारण जर छोटं गेलं तर चक्कर येतील, गिरकी होतील आणि तिथलं तिथं पडून जाल आणि 8 आकडा हा विषय संपून जाईल. 8 से 0 पे आ जाएंगे. तो हमें 0 पे नहीं आना है, हमें 8 और बड़ा बड़ा करने का. तो 45 डिग्री वरती जायचं. 45 डिग्रीवर थोडे एक 50-100 पावलं चालायचे. तिकडून डावीकडे टर्न घ्यायचा, डावीकडून थोडा गोलाकार टर्न घ्यायचा. मग परत 45 रिव्हर्स यायचं. रिव्हर्स म्हणजे मागे बघून नाही, चेहरा समोरच राहील पण रिव्हर्स यायचं. मग परत इकडून 45 डिग्री टर्न घेऊन परत असं 8 आकार. मी तुम्हाला हवं तर चित्र काढून पेन्सिलने गिरवून दाखवेन. काही जण सांगतात Yes. की मागे पण पावले टाकत चालायचं. दॅट्स व्हॉट आपण डिस्कस केलं ना फास्ट अँड स्लो मध्ये. ते कशासाठी की ते तर कॉर्डिनेशन, ते लोक सांगतात कॉर्डिनेशन साठी, की ब्रेनची डेव्हलप व्हायसाठी. न्यूरो डेव्हलप, त्यातल्या त्यात ज्यांना अल्झायमर असतो त्यांना डॉक्टर सांगाल, जे न्यूरो फिजिशियन असतात ना, ते म्हणतात की तुम्ही मागे उलट चालायला सुरुवात करा. खास करून त्यांना सांगतात, कारण त्यांचं आपण बघितलं आता चालायचं मेंदूचं तर पूर्ण सायन्स बघितलेलं, तर ते त्याच्यासाठी सांगतात. तर म्हणजे मेंदूला नाविन्य मिळायला पाहिजे अशा पद्धतीनं एक्झॅक्टली. आणि प्रॉब्लेम काय असतो की आपण परत त्याचे ना, की आपण जसं जसं आपलं इव्हॉल्युशन झालं तर आपण आपल्या हिल्सचा वापर करणं सोडलंय, आपण आपल्या पोटऱ्यांचा वापर करणं सोडलंय, आपण आपल्या नखांचा वापर, आपण सरळच चालतोय. आपण मागे चालायची आपल्याला कधी गरजच नाही पडली. पहिले चालायचो आपण, मागे चालायचो, मागची शिकार बघावं लागायची, सगळं बघा. आता ते नाही बघावं लागत. त्याच्यामुळे हे जे मागचे मसल्स हे वीक पडले, तर यांना काम करण्यासाठी मेंदू न्यूरोफिजिशियन म्हणतात की तुम्ही उलटा चालू. पण त्याचं सायन्स तेच आहे की अल्टिमेटली तुमचं ब्रेन डेव्हलप होणार. ब्रेन डेव्हलप झालं तर मग लेप्टिन, ग्रेलिन, इन्सुलिन, हे सगळ्या जे मी सांगितलं त्या सगळ्या गोष्टी येतील. मेमरी वगैरे, अल्झायमर, डिमेन्शिया. येस सारिकाताई, मग नम्रता. आपण 8च्या आकड्यात चालायचंय, तर मग ते इंटरव्हल वॉकिंग करायचं का? तुम्ही ते शतपावली पण सांगितलंय, मग तसं करायचं? एका वेळेला एकच. कोणी कसं चालायचं, म्हणजे कसं चालायचं याच्यामध्ये जास्त येणं म्हणजे इन्स्टेंट, कारण तुमच्या नावासमोर मी लिहिलेलं आहे, स्पेसिफिकली लिहिलंय की तुम्हाला कसं चालायचं. त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन नाही राहणार. आणि एका वेळेला एकच. जर तुम्ही फास्ट स्लो करताय ना, तर मन लावून फास्ट स्लो करायचं. मग त्याच्यात वेटेड नाही टाकायचे. वेटेड करताय ना, तो वेटेड ही करायचं. मग त्याच्यामध्ये फास्ट स्लो नाही, सेम स्पीड ठेवा, वेटेड करा. 8 करताय ना, मग 8च करा. मग त्याच्यामध्ये ना वेट टाका ना फास्ट स्लो करा, तुमच्या प्रत्येक नावासमोर. आणि ज्यांना वजन वाढवायचे, जसं आता मी खूप 2-3 ताई आहेत ज्यांना वजन वाढवायचं, त्यांच्यासाठी या 3 प्रोसेसच्या वेगळी कम्प्लीट प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये कशी प्रोसेस येईल, चला थोडं कितपत विज्ञान समजलं मला समजू द्या. ज्यांना फॅट्स बर्नच करायचं नाही, मग त्यांनी काय करावं? त्यांना वजन वाढवायचंय. आता कालच्या 2 रिॲक्शन वरती जा परत. एरोबिक ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे त्यांनी. एरोबिक तर ही पण आहे. फॅट्स बर्न म्हणजे याच्यात पण ऑक्सिजनचा वापर होत होते. एरोबिकचा अर्थ काय होता की ऑक्सिजन युटिलाइज करतोय. त्यांनी एका गतीनं चालायचं. एका गतीने चालावं, किंवा एक तर खूप फास्ट चालायचं किंवा स्लो चालावं. म्हणजे मोमेंटम शुड बी सेम. तर ज्यांना वजन वाढवायचंय, ज्यांना वजन वाढवायचं त्यांनी युनिफॉर्म चालायचं. आणि त्यातल्या त्यात असं चालायचंय की म्हणजे जास्ती शरीराला युटिलायझेशन नको, म्हणजे जे तुम्ही जेवण खाताय तेच तुमच्या अंगी लागेल, फॅट्सला छेडछाड नाही होणार. गॉट इट? इतकं सोपं सिम्पल सायन्स. त्यांनी तसं चालायचं. ज्यांना वजन, किंवा प्रत्येक घरात आपले लहान मुलं वगैरे पण असतात, त्यांचं वजन वाढवतच नाही वगैरे, त्यांनी त्याच्यानुसार हे करायचं. ठीक आहे, चलो. और कुछ सवाल नम्रता ताई? पहिला प्रश्न तर माझा तसा मॅडम सारखाच होता, की कोणत्या पद्धतीने जर 8 आकड्यामध्ये चालायचं असेल तर मग त्याला पण असं स्लो आणि फास्ट ते पद्धतीने चालायचं की नॉर्मल चालायचं? नॉर्मल. ओके. आणि इटसेल्फ व्हेरिएशन आहे.
फास्ट स्लो इटसेल्फ व्हेरिएशन, वेटेड इटसेल्फ व्हेरिएशन, व्हेरिएशन का व्हेरिएशन नाही करणार. ओके. आणि दुसरी गोष्ट की आपण जेवल्यानंतर किंवा हा असा किती गॅप असला पाहिजे आपल्या सांगण्यात? दिस इज गुड क्वेश्चन. येस, जर तुम्ही शतपावली चालत असाल, येस, फास्ट स्लो नाही, वेटेड नाही, 8 नाही, फक्त जर शतपावली चालत असाल तर जेवल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी चालू शकतात. पण ते शतपावली, स्पीड वाढायला नको, नॉर्मल पाहिजे. आणि शतपावली म्हणतो ते आपण लिमिटेडच चालतो, 5-10 किलोमीटर नाही चालत. तर शतपावलीच पाहिजे. जर शतपावलीचं थोडंसं पण व्हेरिएशन झालं तर जेवल्यानंतर चालू नाही. अच्छा, एक थोडा वेळ होईल पण थोडं सांगतो. हे मी उपवासाच्या दिवशी सांगतो ऍक्च्युली, पण आता सांगतो. मनुष्याला, याचं ऑलरेडी उत्तर मी दिलेलं आहे, मनुष्याला सगळ्यात जास्त एनर्जी कुठे लागत असते? ताकदीची कामं करण्यासाठी. श्वास 7 सेकंड. डायजेशन साठी. डायजेशन. डायजेशन अन्न पचवायसाठी मनुष्याला सगळ्यात जास्त आहे. म्हणून मी नेहमी तुम्हाला आठव्यासाठी सांगतो की जेव्हा कुत्र मांजर आजारी पडतो तेव्हा सगळ्यात पहिले पाणी अन्न बघ सोडून देतो. केवढं सांडलंय. किंवा जेव्हा आपण आजारी पडतो ना, आपल्याला आजारी पडतो सगळ्यात पहिले ताप येतो. ठीक आहे, ताप आल्यावर जीभ कडू होते. शरीर सांगत असतो की जीभ कडू झाली, अभि खाओ मत. आणि आपण इतके हुशार असतो की अरे आपल्याला तर गोळी घ्यायची, आपली आई बिचारी काळजी करू, अरे तुला तर गोळी घ्यायची, गोळी ऍसिडिटी होईल, थोडा बारीक खिचडी तर खाऊन घे, पातळ खिचडी तर खाऊन घे. आपल्याला शरीर कळकळीने सांगत असतं, आपल्याला विज्ञान सांगत असतं, आपल्याला आपला मेंदू अभी खाना मत खाओ, आपको बॉडी रिपेयरिंग को डालने की है, आप बीमार पडे हो, आपको ज्यादा एनर्जी चाहिए, अब ज्यादा एनर्जी खर्चा मत करो. आणि आपण इतके बहादर असतो की उलट त्या दिवशी नॉर्मल आपण एखाद्या उपाशी रोटी राहू, पण यावेळी गोळ्या घ्यायच्या तर इस बार तू उपाशी रहेंगे नाही, अशक्तपणा आहे का? तर सगळ्यात जास्त एनर्जी ही, मी वॉकिंग वरती होतं म्हणून सांगितलं की सगळ्यात जास्त एनर्जी आपल्याला पचवायला लागत असते. आणि जर याच्यामध्ये जर तुम्ही दुसरी कोणती वॉकिंग केली तर पचायची सगळी एनर्जी त्या वॉकिंग वरती जाईल आणि तुमचं जेवण तसंच तसं तिथे सकाळी बाहेर निघायसाठी रेडी आहे, न काही न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब होता. ठीक आहे, यालाच थोडं पुढे नेतो. पहिली एनर्जी डायजेशन साठी. दुसरी एनर्जी कुठे युटिलाइज होत असते? हिलिंग. ती तर पहिल्याच याला सगळ्यात जास्त एनर्जी डायजेशन आणि हिलिंगलाच लागत असते. दुसरी 2 नंबर. श्वासासाठी. श्वास. नो ब्रेन वर्क. नो, ब्रेन तर सगळ्याच्यात चालू आहे. हिलिंग चालू आहे तरी ब्रेन चालू आहे, डायजेशन चालू आहे तरी हिलिंग चालू. म्हणून मेंदू प्रायोरिटी आहे. मी तेच सांगितलं, बीएमआर मध्ये मेंदू प्रायोरिटी, आणि मेंदू सगळीकडे चालू राहणार आहे. मेंदू आणि रूट आहे. जसं डायजेशन तसं प्रोसेस विचारतो मी, कोणत्या याला? डायजेशन 1 नंबर झालं, सगळ्यात जास्त एनर्जी डायजेशनला लागते. 2 नंबर हालचाल. नो मेंदूला. नो, इन्सुलिन नो. नो, ठीक आहे, चला. काल विज्ञानात घेऊन गेलो, आज खूप एकदम इतिहासात घेऊन गेलो, आज थोडं महाभारतात घेऊन जातो. ठीक आहे. गांधारीकडे अशी काय शक्ती होती की तिने दुर्योधनालाच म्हटलं तू माग काय मागायचं ते. तिथे दुर्योधन बिचारा गंडून गेला आणि आईकडे लाजून गेला, ती गोष्ट वेगळी. पण गांधारीकडे अशी काय शक्ती होती? दिव्य दृष्टी. तिनं डोळे बांधून ठेवल्यामुळे तिला प्राप्त झाली होती. दिव्य दृष्टी म्हणजे तिने इतकी एनर्जी तिची रिटेन, म्हणजे आपण बघायमध्ये, म्हणून मी काल जसं सांगितलं ना, आपण रिकामं बोलायमध्ये इतकं वाया घालवतोय, तसंच आपण अननेसेसरी इतक्या गोष्टी बघतोय. आणि दिस इज नॉट जस्ट मोबाईल वगैरे, पण 24 तास आपले डोळे इतके उघडे ठेवलेले की आपली रिकामी एनर्जी ही बघण्यामधून वाया जाते. सेकंड एनर्जी आपली ड्रेनिंग होत असते बघण्यामधून. आणि गांधारीने तीच युटिलाइज केली होती. तिच्याकडे एक्स्ट्रा कोणती पॉवर नव्हती, कोणत्याही देवाचं वरदान नव्हतं, तिला कोणीही वरदान ना, तिने तपस्या केली होती, काही नव्हतं केलं. तिने फक्त पतीच्या व्रतासाठी डोळे बंद करून ठेवले होते आणि तिने तिची एनर्जी रिटेन ठेवली होती फक्त. आणि तिने फक्त ती एकदाच वापरली. ती म्हणे मी एकदाच वापरेल, ती म्हणजे मी माझ्या मुलासाठी. तो विषय गणला, तो गोष्ट वेगळी. पण दुसरी सगळ्यात जास्त एनर्जी आपल्या डोळ्यातून जात असते. म्हणून खूप महत्वाचे, मी नेहमी सांगतो. म्हणून उपवासात मी तुमचा मोबाईल वगैरे आता ज्या दिवशी आपण करू ते मी कम्प्लीट त्याच्याबद्दल सांगेल. तो तुमचा मोबाईल मी छिनून घेईल तुमच्याकडून, कारण आपल्या एनर्जी रिटर्न करेल. आणि तिसरी एनर्जी असते बोलणं, म्हणून मौन करायला लावतो. हे सगळं प्रत्येक गोष्टीला सायन्स, आपण रॅन्डम काही करणार नाही. तर हे एनर्जी, म्हणून आपण आपली फास्टिंग तुटते वगैरे आपण रिकाम्या एनर्जी वाया घालवतात. काय म्हणतो, दादा मला अशक्त फील होतो, दादा मला लगेच थकल्यासारखं वाटतं. आपण अननेसेसरी बघतोय. काल आपण बघितलं, अननेसेसरी बोलतोय, छोट्या छोट्या गोष्टी. ठीक आहे, वॉकिंग वरून थोडं डायव्हर्ट झालं होतं, पण नम्रताताईंचं उत्तर माझ्या मते कदाचित चांगलं दिलं गेलं असेल. शेवटचा एक प्रश्न घेऊया.
दादा 8चा आकडा तो तुम्ही म्हणालात ते गुडघेदुखी ज्यांना असेल त्यांना चालेल का? जर तुम्हाला गुडघेदुखी असेल तर मी तुमच्या समोर 8चा आकडा नाही घेणार. हे मी बरोबर सगळ्यांचे मी तुमच्या व्याधी पाहून, तुमचं वजन पाहून आणि वय पाहून तुम्हाला मी तशी मेथड्स दिलेली. तुम्ही आता हा विचार नका करू की मला कोणता चालेल काय. मी तुम्हाला ऑलरेडी प्लॅन करून, म्हणून ज्या ज्या ताईंनी मला वय वजन पाठवलं होतं त्यांना मी मेसेज करून मागच्या 5-6 दिवसात विचारलं, तुमचं वय पाठवा, वजन पाठवा. कोणाकोणाला आले पण असतील माझ्याकडून मेसेज. तर ज्यांनी फॉर्म भरला नाही खास करून, तर मी तुमचे प्लॅनिंग केलं. तुम्ही हे टेन्शन नाही घ्यायचं की मी कसं चालू. टेक्निकल याच्यात काही प्रॉब्लेम असतील तर विचारा आजच्या प्रेझेंटेशन. उत्तम, रखते, कल मिलते. उद्याचं सकाळचं पण खूप महत्वाचं आहे. सूर्यनमस्कार. मला आशा आहे नक्कीच खुला होगा, हिपोकॅम्पस 1-2% बढ़ गया होगा रातोरात, आणि नवीन गोष्टी समजल्या असतील. चालत राहा, दररोजच्या गोष्टी करत राहा. म्हणून चॅलेंज दररोज मी जे तुम्हाला होमवर्क दिला ना तो खूप महत्वाचा आहे आणि तोच तुम्हाला लाईफ टाइम कामी पडणार. लाईफ टाइम आपण चालणार आहे, लाईफ टाइम आसन प्राणायाम नाही करणार, लाईफ टाइम आपण श्वास घेणार आहे, लाईफ टाइम आपण चावणार आहे, लाईफ टाइम आपण वाकून नाही बसणार आहे, लाईफ टाइम आपण हे सगळ्या तुम्हाला ज्या गोष्टी करतोय. मुळात आले होते तुम्ही योग शिकायला, योग तर शिकतोच आहे, पण या गोष्टी कुठेतरी चुकल्या म्हणून तुम्हाला योग शिकायला यावं लागलं. आपले आजी आजोबा कुठे योग करत होते. सकाळचं सेक्शन 6:30 ताई, लिंक विल बी सेम. ठीक आहे, ऑल राईट. सी यू टुमॉरो. भेटूया. लिंक उद्या सकाळी येऊन जाईल, याची रेकॉर्डिंग याची सकाळी येऊन जाईल. प्लस तुम्हाला कोणत्या मेथडने चालायचे ते देखील येईल, प्लस प्रेझेंटेशन देखील येईल. कळकळीने सगळ्यांना विनंती आहे, ग्रुपवर लक्ष ठेवायचं आहे, ग्रुप मिस आउट करायचा नाही. तुमचं मिस झालं तर त्याच्यात मी काय नाही करू शकत. 60-70 ताई आहे सगळ्यांना, तरी मी पर्सनली कनेक्ट असतोच, पण कोणाचं काय मिस होतं काय नाही ते मी लक्ष ठेवू नाही. तेवढे तुम्हाला करायचे. ठीक आहे, थँक्यू, गुड नाईट. थँक्यू दादा. थँक्यू ताई, थँक्यू. थँक्यू दादा. थँक्यू. थँक्यू.